सो मित्र हो, नमस्कार. तुम्हाला जेवढी उत्सुकता होती या कार्यक्रमाची, किंबहुना तेवढीच उत्सुकता मला देखील होती. कारण या विषयावर अजूनपर्यंत तरी मी कधी बोललो नव्हतो. माझे फेसबुकचे एक मित्र आहेत, संदेश शिंदे म्हणून, बैखळ्याला राहणारे. तर त्यांचा त्या दिवशी एक दिवस फोन आला मला की सर असं असं आहे, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. तर म्हटलं काय झालं, कारण काय आहे. तर म्हणाले आप्पांच्या बरोबर तुम्ही खूप वर्ष फिरलात, त्यांच्या खूप जवळ होता तुम्ही, तर त्यांच्या आठवणींच्या विषयी एखादा कार्यक्रम तुम्हाला करता येईल का. म्हणजे हो म्हणायच्या अगोदर 1-2 मिनटं मी व्यवस्थित विचारताना मी सांगितलं मी नंतर तुम्हाला सांगतो म्हणून. कारण ज्या माणसाविषयी बोलायचं आहे, ज्या व्यक्तीविषयी बोलायचं आहे, ती व्यक्ती आणि तो माणूस हे माझ्या दृष्टीने ठाऊक नाही मला, म्हणजे तसं सांगता नाही येत, पण कुठेतरी शरीर व्यापून असलेलं, मन व्यापून असलेलं असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि ते आजचं नाही, तर हे गेल्या अनेक वर्षांचं आहे. मग 2 दिवसानंतर मी त्यांना फोन करून सांगितलं की ठीक आहे, मी कार्यक्रम करतो. कार्यक्रम कसा करायचा, काय बोलायचं किंवा काही नाही, याच्याविषयी माझ्या मनामध्ये अगदी तासाभरापूर्वीपर्यंत थोडासा संदेह होता की काय बोलावं, कसं बोलावं, कोणत्या विषयावर बोलावं, कुठल्या विचारधारेवर बोलावं. कारण म्हणजे हे बोलण्यापूर्वी देखील विचारपूर्वक बोलायचं आहे एवढं नक्की होतं मनामध्ये. आणि मी मग त्यांना हो म्हणून सांगितलं. तर त्याच्याबद्दल संदेशचे आणि हा जो ग्रुप आहे शिवशौर्य ट्रेकर्सचा, त्यांचे दोघांचेही आभार मानतो मी. फॉर्मॅलिटी आहे, फॉर्मॅलिटी असू नये, पण मी तो मार्ग हे करत नाही आहे, सोडत नाही. मला वाटतं मी 78 साली भटकायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिली 1-2 वर्ष काहीसं निरुद्देश असेल, पण ते वातावरण आवडत होतं, डोंगर आवडत होते, जंगलं आवडत होती. आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी असं वाटायला लागलं की नाही, हे काहीसं वेगळं आहे. त्याच्यामुळे माथेरान, पहिली 2 वर्ष नुसतं माथेरान, एक माथेरान, दुसरं काही नाही. आणि मग एके दिवशी माहीत नाही, भाग्ययोग जागा झाला म्हणतो आपण, तसं काहीतरी झालं असावं. आमचा एक मित्र होता रवी उदय खांडेकर म्हणून. तर आम्ही एका मित्राच्या स्टुडिओमध्ये एकत्र भेटायचो, फोटो स्टुडिओमध्ये कुलाब्याला. आणि तिथे त्याची गाठ पडली. तो चांगला, तो भटकणारा होता, ट्रेकर होता. तर राजगडाच्या गोष्टी निघाल्या. आणि राजगडाच्या गोष्टी निघाल्यानंतर मग ते अनेक वेळा, म्हणजे तासनतास आम्ही त्याच्याविषयी तोच सांगत असायचा, असं आहे, तसं आहे, तसं आहे. तोपर्यंत मी किल्ला असा पाहिला नव्हता. आणि मग 1980 मध्ये मला वाटतं, मी चुकत नसेन तर हो, राजगडला जायचा योग आला. आमचे एक मित्र होते डॉक्टर गोडबोले म्हणून. तर त्यांच्या सायन हॉस्पिटलची एक टीम होती जाणारी. तर म्हणाले तू पण चल. ते म्हणजे फॅमिली फ्रेंड होते. आणि त्यांच्याबरोबर मग मी, त्यांच्या मेडिकल कॉलेजची मुलं आणि बाहेरचा मी एकटा, असं आम्ही तिथे राजगडला गेलो. तो पहिला किल्ला मी पाहिला. आणि राजगड कसा आहे, काय आहे, तो किती वेळ लावतो, हे सांगण्यासाठी मला वाटतं माझी गरज नाही, ते तुम्ही सगळे भटके आहात, तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे असं अपूर्व दुर्ग, म्हणजे मी नेहमी म्हणतो तसं की महाराष्ट्र मंडळी नाही, आपल्या देशामध्ये नाही. इतका देखणा आणि इतका
इतिहास पाहिलेला दुर्ग, अनुभवलेला दुर्ग. आणि तिथून ते गड भटकणं, डोंगर फिरणं सुरू झालं. वाचन होत होतं, खूप वाचन होत होतं. बऱ्यापैकी पुस्तकं घरी होती. म्हणजे आत्ता आहेत तेवढी नाही, पण पुस्तकं विकत घेऊन वाचायचं वेळ होतं. आणि त्याच्याप्रमाणे अनेक लेखकांची पुस्तकं होती. तर त्याच्यामध्ये 2 पुस्तकं माझ्या आजही, म्हणजे ह्या पुढे ज्या घटना घडल्या त्याच्यामुळे ती पुस्तकं लक्षात राहिली आहेत. एक होतं पूर्णामाईची लेकरं, आणि दुसरं पुस्तक होतं ते मला शाळेत, मी 4थीत असताना वक्तृत्व स्पर्धेमध्ये म्युन्सिपाल्टीच्या शाळेतून ते बक्षीस मिळालं होतं. त्याचं नाव होतं कर्णायन. आणि त्या दोन्हींचे लेखक होते गोपाल नीलकंठ दांडेकर. ही जी मी गोष्ट सांगतोय 70-80च्या 90च्या दशकातली, सुरुवातीच्या, म्हणजे 81च्या काळातली. तर त्यावेळेला हे पुस्तक वाचणं, अनेक पुस्तकांच्या बरोबर ह्या पुस्तकाची पारायण होत होती. महाभारत आपणचं लिहिलेलं तेही होतं. मावशीची माझ्या लायब्ररी होती, मग तिथनं एक दिवस आपणची पुस्तकं आणली. आणि त्याच्यामध्ये एक पुस्तक होतं ते मोगरा फुलला या नावाचं पुस्तक होतं. म्हणजे ज्ञानोबा माऊलींच्या जीवनकथेवर, जीवनपटावर आधारलेलं अतिशय सुरेख कादंबरी. आणि ते वाचलं मी. तेव्हा मला वाटतं LNTला नोकरीला होतो, लार्सन अँड टुब्रोमध्ये. ते मी वाचलं आणि मनामध्ये असं वादळ उठतं तसं काहीसं झालं की म्हटलं, हे इतक्या अपार बुद्धीचं मेधावी मूल, 4ही भावंडं तर, आणि त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रास का झाला, त्यांना इतकं सारं का भोगावं लागलं. म्हणजे भिक्षेला जावं तर लोक राख टाकतात, शेण टाकतात झोळीमध्ये. अशा प्रकारचं इतका तिरस्कार, इतकं मानसिक भोगणं हे इतक्या मोठ्या माणसाच्या आयुष्यात का आलं. अतिशय अस्वस्थ झालो होतो. त्याच्या अगोदर मला वाटतं रवींद्र भटांचं इंद्रायणी काठी तेही वाचलं होतं. आणि असं कळेना झालं की हे विचारावं कोणाला. म्हटलं, ज्या लेखकाने पुस्तक लिहिलंय तर त्या लेखकालाच आपण का नाही विचारावं. आणि तेव्हा म्हणजे पुस्तकाच्या मध्ये लेखकांचे पत्ते असायचे, आजही असतात काही प्रमाणामध्ये. तर मग बघितलं तर आपणचं नाव आणि पत्ता होता की तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे, 410-506 पिनकोड. अजूनही तो असा पाठ आहे. आणि त्यांना पत्र लिहायला मी सुरुवात केली. ऑफिसमध्ये होतो, थोडासा लंच टाईममध्ये सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर तेव्हा सेकंड शिफ्ट होती. सेकंड शिफ्टमधनं मी 11:30ला आम्ही सुटायचो, 12ला कुर्ला स्टेशनला यायचो आणि 12:20ची वगैरे गाडी असायची. तर गाडीचं ते डोक्यामध्ये सगळे ते विचार होते. आणि किती, मला वाटतं मी 21 वर्षाचा होतो, काहीतरी 21-22 वर्षाचा. ही 81 सालची गोष्ट आहे. तर एक ज्या बाजूला गाडी येणार, शेवटची गाडी VTला जाणारी, CSTला जाणारी, आणि त्या पलीकडच्या बाजूला शांत होतं. म्हणून एका खांबाच्या पुलाच्या, तो उताराचा एक पूल आहे, त्याच्या खांबाच्या खाली मी जाऊन बसलो तिथे. आणि तिथे बसून मी ते पत्र लिहित होतो. जेव्हा भान आलं तेव्हा शुकशुकाट होता स्टेशनला. आणि मला कळेना, म्हटलं असं का झालं, इतकं म्हणजे शांतता का आहे. मग घड्याळ बघितलं तर तेव्हा काहीतरी 2:15-2:30 वाजले होते रात्रीचे. आणि तेव्हा टेलिफोन वगैरे काही नव्हते. मी चुनाभट्टीला राहायचो, त्याच्यामुळे मी कुर्ल्याहून, मग रिक्षाही नाही त्यावेळेला, कुर्ल्याहून मी चालत घरी गेलो. आणि घरी गेलो त्यावेळेला मग म्हणजे घरी आईने पूजाचं बांधली माझी. कारण म्हणजे कळायचं ना त्यांना की 12:30चा 1 वाजता घरी येणारं हे मूल अजून 2:30, 3:30 झाले तरी काय झालं याला. म्हटलं काही नाही, असं झालं, लिहित बसलो होतो तर
गाडी चुकली म्हणजे कधी गेली मला कळलं नाही. आणि ते म्हणजे एक 6-7 पानांचं भलं मोठं पत्र होतं, की जास्तच असतील पानं कदाचित. आणि ते इतकं भलं मोठं पत्र घेऊन मी ते पोस्टात टाकलं. म्हटलं आता उत्तर यावं न यावं माहीत नाही मला, येईल किंवा न येईल. इतका मोठा माणूस, 100 कादंबऱ्या लिहिलेला, नाव गाजत असलेला, साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळालेला, अनेक राज्य पुरस्कार मिळालेला मोठं व्यक्तिमत्व. गो. नी. दांडेकर हे नाव खूप मोठं होतं, आजही आहे. होतं म्हणजे आजही आहे, त्या काळात तर होतंच होतं. निदान माझ्यासारख्या लहानच्या माणसाला ते नाव खूप मोठं होतं. त्याच्यामुळे उत्तर येईल याची शाश्वती नव्हती, कारण आप्पांचं तोपर्यंत काही संपर्क आला नव्हता. आणि मला वाटतं मी पत्र टाकल्यानंतर एक आठवडाभर गेला असेल. म्हटलं आता काही घेणार नाही, आलं असतं तर ह्याच्याही अगोदर आलं असतं. आणि एक आठवड्याभराने आप्पांचं पत्र आलं. म्हणजे आज मी जे बोलणार आहे तुमच्याशी, आप्पांच्या विषयी जे बोलणार आहे, त्यांच्या आठवणी जे जागवणार आहे, तर हा असा माझ्याकडे एक गठ्ठा आहे पत्रांचा त्यांच्या. ह्याच्यापेक्षा एक 4 पट आहेत अजून, तर त्यातली मी हे आज मगाशी निवडून काढली. मी मगाशी जे म्हटलं की तासाभरापूर्वीपर्यंत माझ्या डोक्यात विचार कसा, म्हणजे हा कार्यक्रम कुठल्या पद्धतीने घ्यायचा. तर त्यांची जी पत्र आहेत, म्हणजे ती आता सगळी मी लॅमिनेट करून ठेवलेली आहेत, पण ही जी सगळी पत्र आहेत, म्हटलं त्या पत्रांच्या अनुरोधाने त्यांचा आणि माझा एकत्र जो काही प्रवास झाला तो आपण छानपैकी बोलूया. आणि हे त्यांच्या, आणि 8व्या दिवशी त्यांचं जे काही पत्र आलं, ते पत्रात ते लिहितात. ती मी पत्र तुम्हाला वाचून, ही गमतीची गोष्ट आहे. म्हणजे इतका मोठा माणूस, किती छान. म्हणजे हा कार्यक्रम सुरू करायच्या अगोदर एक सांगतो की जमिनीवर पाय असलेला इतका मोठा माणूस माझ्या आत्तापर्यंतच्या 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी पाहिलेला नाही. म्हणजे हे देवदुर्लभ व्यक्तिमत्व माझ्या भाग्यात आलं आणि किंबहुना माझ्या जगण्याची वाट पार बदलली गेली. तर हे जे त्यांचं पत्र आहे, हे मला आलेलं त्यांचं पहिलं पत्र. तर त्याच्यामध्ये ते लिहितात, तारीख त्याच्यावरची मला वाटतं ही थोडीशी भुरकट झालेली आहे आणि त्याच्यामुळे हे इथे दिसत नाही आहे तारीख, पण हे 81 सालचं आहे. आणि त्याच्यात ते लिहितात की अनेक आशीर्वाद, तुमचे पत्र मिळाले. मी रायपूर कलकत्त्यास गेलो होतो. इथे बराच पत्रव्यवहार साठला होता, त्याची उस्तवार करण्यामध्ये काही दिवस गेले. आता तुमच्या पत्राची दखल घेण्याजोगी फुरसत मिळाली आहे. हे तर खरेच की या तुमच्या मनी उसळणाऱ्या प्रश्नांची उकल प्रत्यक्ष बसून केल्याविना व्हायची नाही. पत्रोपत्री हे होणे नाही. तुम्हापुढे हे प्रश्न उभे राहतात, हे फार चांगले लक्षण आहे. अशा विचार मंथनातूनच शेवटी सत्याचा मार्ग सापडण्याची आशा बळावते. सगळीकडे सर्वत्र चैतन्य भरले असूनही मनुष्य आडमार्गाला का जातो, हाच प्रश्न अर्जुनाने विचारला होता. की अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. यावर कृष्णाने जे उत्तर दिले त्यावरचे ज्ञानेश्वरांचे भाष्य वाचावे आणि मग शेवटी लिहिलं की लिहित असावे. इति अप्पा दांडेकर. हे पत्र आलं आणि मला ते असं, म्हणजे काय म्हणतो आपण, आकाशाला आधार इतका मोठ्या माणसानं आपल्याला इतकं छान पत्र लिहिलं. त्याच्यामुळे थोडीशी कुठेतरी थोडीशी जी काही भीड थोडीशी चेपली. आणि मग त्यांची माझी पत्रापत्री रेग्युलर सुरू झाली. आज त्यांना मी लिहिलेली पत्र माझ्यापाशी नाही आहेत. कधी कधी वाटतं ती मी कॉपीज तेव्हा जर काढून ठेवल्या असत्या तर हे किती एकाला एक पत्र लावून पत्र आणि त्याचं आलेलं उत्तर हे केवढं मोठं डॉक्युमेंटेशन झालं असतं. पण दुर्दैवाने ते नाही राहील, माझ्याकडे आहेत. आणि मला तेव्हा सवय होती की मोठाली पत्र लिहायची आणि त्यांची ही पोस्टकार्डावरची नॉर्मल उत्तरं पण फार छान प्रकार होता तो. त्याच्यानंतर मी राजगडला गेलो होतो
आणि राजगडावर गेलो तर ते म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे ही 82 सालचं एक पत्र आहे. त्याच्यानंतर 81 मी राजगड पाहिला पहिल्यांदा. त्या राजगडामध्ये राजगड पाहण्याच्या त्या पहिल्या फेरीमध्ये अनेक छान मित्रमंडळी मला मिळाली. त्यांच्यापैकी काहींचे संपर्क आजही आहेत. माझा एक मित्र आहे डॉक्टर अविनाश भारद्वाज म्हणून, ऑस्ट्रेलियाला असतो. आजही आमचं 81ला जसं एकमेकांच्या संदर्भामध्ये एकमेकांच्या विषयी सुख होतं, ज्या भावना होत्या आजही त्याच तशाच आहेत. त्याला आता ह्या गोष्टीला किती जवळजवळ 41 वर्ष होऊन गेली आहेत. तर त्या पाहिलेल्या राजगडाच्या पत्रानंतर जो काही मी वेडावलो होतो तो दुर्ग पाहून, कधी कधी वाटतं हे पूर्वजन्मीचं असावं कदाचित. आणि ते पाहिल्यानंतर त्यांना मी भरभरून येऊन पुन्हा पत्र लिहिलं. कारण अप्पांचं तेव्हा किल्ले वाचणं चाललं होतं. 2च पुस्तकं होती किल्ल्यांच्या संदर्भामधले. एक अप्पांचं किल्ले नावाचं पुस्तक होतं आणि एक हरीश कपाडी यांचं ट्रेक द सह्याद्रीज होतं. ही 2 पुस्तकं पाकिटात असायची किंवा बॅगमध्ये असायची, छोट्या पिशवीमध्ये. आणि घराच्या बाहेर पडायचं, कुठे जायचं ते ठरवलेलं नसायचं. मग वाट फुटेल, आज नको, आज इकडे नाही, आज लोहगडला नको, आज विसापूरला जाऊया, आज नको, आज राजमचीला जाऊया, असं घराबाहेर पडल्यानंतर मग ठरायचं. त्याच्यामुळे ती पुस्तकं सतत असायची. कारण आत्तासारखी मॅप्स नव्हते, GPS नव्हते, वाटा शोधून काढाव्या लागायच्या. आत्तासारखं ट्रॅफिक नव्हतं. ट्रॅफिक म्हणजे गडांच्या वाटावरचं ट्रॅफिक मी म्हणतोय. मोकळे छान दुर्ग. आम्ही भाग्यवंत की आम्हाला त्या काळातले ते तसे दुर्ग पाहायला मिळाले. तर राजगडला जाऊन आल्यानंतर मी पुन्हा पत्र लिहिलं की म्हटलं असं असं पाहिलं मी. आणि त्याच्यानंतर राजमाचीला पहिल्यांदा गेलो. राजमाचीला त्याच्याही अगोदर गेलो होतो. आमच्या मुकुंद गोंधळेकरांचं श्रमदानाची शिबिरं व्हायची राजमाची ग्रामसहाय्य योजनेची. आणि आम्ही लहान होतो तेव्हा, म्हणजे वयाने. त्याच्यामुळे जायचो आम्ही त्यांच्याबरोबर, काही कुदळी फावडी घेऊन, जे काही असेल ते. आणि त्याच्याबद्दल मी राजमाचीला अनेक वेळा. आणि दुसरी मला एक सवय होती की एकटं भटकायची. मला फार असं गोतावळा घेऊन अजूनही फिरायला नाही आवडत. म्हणजे असेल गोतावळा तरी मी जाऊन कुठेतरी वेगळा बसतो किंवा एकटा फिरतो, किंवा जाऊन झोपताना तरी मी एकटा जाऊन झोपतो. कारण ते जे मुंबईत किंवा शहरामध्ये आपल्याला नाही मिळत, ते अशा वेळेला अशा ठिकाणी तुम्हाला ते अनुभवता येतं. ते तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये भिनवून घेता येतं ते वातावरण. आणि ते जे बॅटरी तुमची चार्ज होते त्याच्यावर मग राहिलेले दिवस शहरामध्ये येऊन तुम्ही जगत असता छानपैकी. तर हे राजमाचीला गेलो आणि राजमाचीला काही मला वेगळे अनुभव आले तिथे. म्हणजे ते नाही असे शब्दात नाही सांगता येत ते. आणि एकटाच होतो. ती रात्री आम्ही पॅसेंजरने उतरायचं लोणावळ्याला 3 वाजता आणि चालायला सुरुवात करायचो. सकाळी 6-7 वाजेपर्यंत राजमाची गाठायची. तो 16-17 किलोमीटरचा जो काही अंतर, 15 किलोमीटरचं अंतर आहे ते. आणि ती राजमाची गाठली की मग दिवसभर तिथे फिरायचं, किल्ले पाहायचे, जाऊन जेवायचं आणि दुपारचं 3-3:30ला खाली कर्जतला उतरायचं. हा रुटीन ठरलेलं शनिवार रविवारचं. घरात कधी नसायचो. तर एक दिवस एकदा राजमाचीला जाताना काहीतरी असं वेगळं भास होत राहिले सतत. म्हणजे ज्या तुंगारलीपासून मी निघालो, तुंगारलीच्या धरणापासून, आणि काहीतरी असं सतत जाणवत राहिलं मला. तर ते अप्पांना मी लिहिलं की मला म्हटलं. आणि तेव्हा अप्पांचं दुर्गभ्रमण गाथा हे प्रसिद्ध झालं नव्हतं. तर ते मी अप्पांना सांगितलं, लिहून पाठवलं. तर त्यांचं दुसरं एक पत्र आलं की चिरंजीव मिलिंद राजे, अनेक आशीर्वाद. पत्र पावले की चिन्मय मिशनच्या सद्भक्तांना घेऊन गेल्या शनिवार रविवारी राजगडावर गेलो होतो. या शनिवार रविवारी रायगडावर. तेव्हा आप्पा खूप भटकायचे. या शनिवार रविवारी रायगडावर. राजगडाचे ते मंत्रभारित रूप पुन्हा एकदा काल परवा तर पाहिले, केवळ अद्वितीय. आणि मग ते मला लिहितात की अहो, तेव्हा अहो करायचे की अहो, माचीवरला बुधा मी कसा लिहिला, असेच एक अमूर्त त्या राजमाचीच्या परिसरात माझा पाठलाग करीत होते. तिथेच ती कादंबरी स्फुरली. प्रथम क्षणी मी सुद्धा घाबरलो, पण मग त्या अमूर्ताचे मैत्र जाणवले आणि निशंक झालो. ते म्हणतात की एक सांगतो पराडकर, या किल्ल्यावर एकटे फिरण्यासारखे सुख नाही. मेळ बरोबर घेऊन हिंडणे काही खरे नव्हे.
शरीराने रायगडावरून उतरलो असलो तरी मनाने मी अजून तिथेच आहे. त्यात तुमचे हे मनस्वी पत्र. वाहवा पराडकर. लिही तसा अप्पा दांडेकर. हे म्हणजे ह्याच्यामधली काही अनेक पत्र आहेत, म्हणजे 100-150 पत्र आहेत माझ्याकडे अप्पांची, जपून ठेवली. काही गहाळ झाली तर त्याच्यामध्ये ही काही मी आज निवडून काढले आहेत तुमच्याशी गप्पा मारायला म्हणून. तर ते कुठेतरी सूर जुळतात म्हणतात, तसं झालं असेल, किंवा माझा पूर्वसंचितावर खूप विश्वास आहे, तर कदाचित त्यामुळे असेल की आमचं कुठेतरी ते सूत जुळत गेलं हळूहळू. मग काही मनामध्ये यायचं, जसं आपण आरशासमोर उभे राहतो आणि स्वतःला प्रश्न विचारतो, बरे असतील वाईट असतील, तर तसे प्रश्न मी अप्पांकडे मोकळेपणाने विचारायचो. काही मनामध्ये काही चुकत असेल की मला चूक वाटत असेल, म्हणजे मी कधी आईवडिलांशी नाही बोललो, पण तितक्या मोकळेपणाने मी अप्पांशी व्यक्त होत होतो पत्रामधून. तर एकदा म्हणजे प्रत्येकामध्ये आपल्यामध्ये अवगुण असतात. सद्गुणी 100% सद्गुणी असं फार कमी माणसं मिळतात, म्हणजे ती संतपदालाच जातात म्हणायची. तर असं मनामध्ये काही चित्रविचित्र विचार येतात, मनांच्या विकारावर ताबा नाही राहत, मनावर ताबा नाही राहत. तर ते मी तिथे सगळं अप्पांशी बोलत असायचो. तर एकदा असंच मनातली काही वादळे, हे 31 मे 1983चं पत्र आहे. तर त्याच्यामध्ये मी त्यांना मनातलं बरंच काही लिहिलं होतं. तर त्यांचं त्याच्यावर उत्तर आलं होतं की अनेक आशीर्वाद, तुमचे पत्र पावले, वाचले. तुकोबांनीही म्हटले आहे की माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. मात्र त्या अनावरपणाची खंत तुमचे मनी आहे, हे निश्चितच चांगले लक्षण आहे. अहो, माझीही स्थिती फारशी तुम्हा वेगळी नाही. असे ते अनावर झाले की त्याला शरण जावे. मग राजगडाविषयी ते लिहितात की राजगड हा केवळ राजांचाच गड नव्हे, तर गडांचाही तो राजा आहे. वर जागा अगदी कमी, मूठभर 18 कारखान्यांची पुरेना, म्हणून शिवबाराजे राजगडावर गेले. आणि मग मी त्यांना विचारलं होतं की मला राजगड ते रायगड हा प्रवास करायचा आहे. मग त्यांनी तेव्हा कारण आत्ताच मी म्हटलं ना की आत्तासारखी माहिती सहजासहजी हातामध्ये नव्हती. मग म्हटलं आपण कुठले मार्ग आहे, कसा आहे, कारण ते त्या मार्गाने अनेकदा गेलेले. मग त्यांनी मला सांगितलं की राजगड, तोरणा, कोदापूर, शिंगापूरची नाळ, लिंगणमाची, पाणे, वारंगी, निजामपूर, म्हणजे ते उजव्या हाताला सोडणे, वाडी आणि रायगड, असा जवळजवळ 34 मैलांचा प्रवास, असं ते त्या पत्रात लिहितात. मला वाटतं 83-84 साली आमचा एक LNT मधला मित्र होता, संभाजी अंकलेकर म्हणून. तर तो एक दिवस माझ्याकडे आला भेटायला मला. त्याला माहीत होतं की मी भटकतो खूप. तर त्याने मला येऊन सांगितलं, अरे आमचा एक मित्र आहे सुनील राज नावाचा, आणि तो एक जिद्द नावाचं मासिक चालवतो, त्रैमासिक चालवतो, काढतोय. त्याचा पहिला दुसरा अंक काहीतरी होता. तर तू एवढा भटकतो, काहीतरी लिहून दे ना. तर म्हटलं ठीक आहे, लिहून देतो. आणि मी एक साधारण मासिकाचा जो आकार असतो त्यातलं एक 1.5 पान होईल, जेमतेम 1.5 पान होईल, एवढा एक छोटासा लेख त्याला लिहून दिला. आणि ते आज दुर्दैवाने सुनीलकडेही ते मासिक नाही आहे आणि कोणाकडेच नाही आहे. कोणाकडे तुमच्यापैकी असलं तर मला नक्की पाठवा. तर मी तो लेख सुनीलकडे दिला, त्याने तो जिद्दमध्ये छापला. आणि ते पहिल्यांदाच आपलं स्वतःचं नाव जेव्हा छापून येतं ते बघायला मजा येते. आणि 20, 23, 24 वर्षाचा होतो, त्याच्यामुळे असं मजा आली बघायला. अरे म्हटलं हे गंमत आहे की. आणि म्हणजे येणेप्रमाणे तसं झेरॉक्स काढली आणि ती अप्पांना पोस्ट केली तळेगावला. तर फेब्रुवारीच्या म्हणजे 22 फेब्रुवारीचं हे अप्पांचं पत्र आहे मला आलेलं. किंबहुना हे पत्र हे माझ्या म्हणजे आयुष्याची मी आत्ता जी वाट चालतोय की मी थोडंफार लिहू जे काही शकतोय किंवा मी स्वतःला जे काही व्यक्त करू शकतोय, ते ह्या पत्राचं म्हणजे हे माझ्यासाठी असं कुठल्याही मिळालेल्या पारितोषिकापेक्षा हे पत्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये ते लिहितात, म्हणजे पहिल्यांदा ते इतके छान लिहिलं आहे त्यांनी
की म्हणजे मायनाच इतका, म्हणजे मी बघितलं तर मी खुळावलं, म्हटलं हे असं. त्याच्यामध्ये ते लिहितात की प्रिय राधाधर मधु मिलिंद हृदगत एका डोंगरवेड्याचे वाचले. म्हणजे हे लेखाचं नाव होतं, हृदगत एका डोंगरवेड्याचं. फार आवडले, जणू माझेच मी वाचतो आहे से वाटले. वाटून गेले की आता निरोप घ्यायला हरकत नाही, आपणा ऐसे लिहिणारा कोणी एक लिहू लागला आहे. लिहित जा मिलिंदराव, तुम्हास तो दैविकी स्पर्श झाला आहे. निसर्गाने आपले दार तुम्हासाठी किलकिले केले आहे. इति आप. हे ते इतकं छान असलेलं हे पत्र, हे माझ्यासाठी, ज्याला आपण पाथेय म्हणतो, वाट चालत असताना भूक लागली की ते खातो आपण, जी काही तहान लाडू, भूक लाडू असतात, माझ्यासाठी हे ते पत्र या प्रकारचं आहे. 84 सालची ही गोष्ट आहे. म्हणजे तेव्हा मी लिहायला नुकती सुरुवात केली होती. आणि त्याच्यानंतर राजगडावर मी एक कादंबरी लिहिली, गडपुरुष नावाची. गेल्या मला वाटतं गेल्या 15 दिवसांपूर्वी 12 मावळाच्या कार्यक्रमामध्ये मी त्याविषयी बोललो. त्याच्यामुळे मी आता ते पुन्हा रिपीट इथे करत नाही. तुमच्यापैकी अनेकांनी ते ऐकलं असेल. आणि ती कल्पना, ती कादंबरी मला राजगडावर जी काही स्फुरली, तर ती कल्पना घेऊन मी आपण लिहिलं पत्र की अशी अशी कल्पना आहे माझ्या डोक्यामध्ये आणि मी लिहायला सुचतो, तुमचा आशीर्वाद द्या. राजगडाविषयी किंवा दुर्गांच्या विषयी त्या भल्या माणसाच्या मनामध्ये किती वेगळ्या भावना होत्या हे या शब्दातून, आणि ही जी काही पत्र आहेत माझ्यापाशी, त्याच्यातनं इतकं ते सुरेख पद्धतीने जाणवत असतं. ह्या पत्रात ते लिहित आहेत, 84 जून 84चं हे पत्र आहे की राजगड, राजांचा गड आणि गडांचा राजा, ते सृष्टिकर्त्यांनी पाहिलेले एक देवदुर्लभ स्वप्न आहे, केवळ अद्वितीयच. एका चांदणे निथळत असल्या रात्री शांत स्वस्थ निद्रा भोगल्यावर तांबडफुटीच्या निकर क्षणी त्या आदिम निर्मात्याने प्रसन्नपणे रचलेली ती पार्वतीय सृष्टी, आणि शिवरायाने मोठ्या उमेदीने उमद्या तरुणाई भरल्या सुवर्णक्षणी मोठ्या हौसेनं रचलेलं ते दुर्गलेणं. त्याविषयी काही लिहिण्यास कुणाच्या आशीर्वादाची गरजच नाही. हवेच असेल तर म्हणतो की स्वस्तिरस्तु, शुभमस्तु, संकल्पसिद्धिरस्तु. आणि हे असं त्यांनी ते पत्र देऊन मी त्या लिखाणाला सुरुवात केली. तर हे लिखाण करत असताना मध्ये काही रेफरन्सेस लागत होते. आत्तासारखं गुगल वगैरे नव्हतं होत्या वेळेला, लायब्ररीची मेंबरशिप्सही नव्हत्या. म्हणजे असतात हे तेव्हा मला ठाऊक नव्हतं, सांगणारं कोणी नव्हतं. आणि हे होत असताना मग त्या काही शंका असतील तर आपण विचारायचं, म्हणजे ते हक्काचं झालं होतं आता. आणि हे होतं मग आपण विचारायचं, बापा आपण ही पुस्तकं कुठली वाचू, ह्याच्यामध्ये काय असू शकतं काय नाही. तर मग त्यांनी मला सांगितलं होतं की म्हणजे 84च्या जुलैमधलं एक पत्र आहे की शास्त्री बुवांचं, म्हणजे महादेव शास्त्री जोशांचं महाराष्ट्राची धारातीर्थे हे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. दोन्ही भाग एकत्र छापलेले आहेत. महाराष्ट्रातील किल्ले हे गोगट्यांचं पुस्तक दुर्मिळ आहे, पण त्यात राजगड अंतर्भूत नाही, कारण तो भोर संस्थानात येत नव्हता. खऱ्यांचं पुस्तक म्हणजे गहखऱ्यांचं पुस्तक माझ्यापाशी आहे, पण ते तुला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मिळेल. सातवाहनांसंबंधीची माहिती तुला स.आ. जोगळेकरांच्या गाथा सप्तशतीमध्ये आणि सह्याद्री या 2 पुस्तकात मिळेल. ती दोन्ही मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात तुला शोधावी लागतील. ही सगळी लेण्यांच्या संदर्भात मी काही विचारले होते प्रश्न त्यांना, तर म्हणाले ही सगळी लेणी सातवाहन काळाच्या आगेमागे 100-200 वर्ष, 100 वर्ष आगेमागे कोरलेली. यादव काळाचा त्या बाबतीत विचारही करू नये. आणि मग त्यांना जो माझा अनुभव तो सांगितलेला होता की गडपुरुषाविषयीचा तुझा अनुभव अगदी माझ्या अनुभवाशी मिळता जुळता, मात्र तो पुरुष अभयंकर आहे, भेव वाटावे भय वाटावं असा नव्हे.
म्हणजे दिवाळीनंतर 10 दिवस, हे जुलैमधलं पत्र आहे, तर म्हणतात दिवाळीनंतर एक 10 दिवस मी रायगडावर राहायला जातोय. त्याच्यामध्ये कंसामध्ये असं होतं की म्हणजे तू ये आता भेटायला. त्याच्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. म्हणजे आप्पांची ती पहिली भेट, म्हणजे तोपर्यंत मी पाहिलं नव्हतं त्यांना. छायाचित्रावर तेव्हाही आतासारखी उपलब्ध नव्हती. आणि रायगडला गेलो मी, तर तेव्हा म्हणजे तो किस्सा वेगळा आहे. तुम्ही आत्ता तो एक खूप लांबेल म्हणून मी आत्ता नाही बोलत तो. पण मी जाऊन विठ्ठलच्या, म्हणजे विठ्ठल लवकेरकर म्हणून जो माझा मित्र आहे तिथे धनगर आहे, तर तो तिथे चौकीदार होता धर्मशाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या. तर आम्ही गप्पा मारत बसलो. थकून आलो होतो वर दुपारचा, आणि 3-4 दिवस राहायचं असा तो मोठी सॅक होती माझ्याकडे. या मुक्कामाच्या हिशोबाने 3-4 दिवसही नाही, मला वाटतं आठवडाभर मी आप्पांच्या बरोबर होतो तेव्हा. आणि त्याच्या इथे बसलो होतो मी. आम्ही दोघं गप्पा मारत होतो. तेवढ्यात शेजारच्या खोलीतनं, मला वाटतं ते मळेकर गुरुजी राहायचे, पुजारी होते तिथले, तर मळेकर गुरुजींच्या खोलीतनं आप्पा निघाले बाहेर. तर त्यांनी मला पाहिलं नाही, ते त्यांच्या तंद्रीत होते. ते निघाले, लुंगी गुंडाळलेली होती, पांढरी बंडी होती अंगावर, काठी हातामध्ये. म्हणजे त्यांचं झालेलं, ते मला झालेलं पहिलं दर्शन. आणि ते भरा चालत ते गंगासागराच्या बाजूने MTDCला ते राहायचे, तर तिथे ते निघून गेले. कितीतरी वेळ, मला आठवतं मी कितीतरी वेळ त्या दिशेला बघत होतो की अरे आपल्याला ह्यांच्याबरोबर राहायचं आहे आता आठवड्याभर. ह्यांचीच ही पत्र आलेली. तेव्हा ती सुरुवात होती 2-3 वर्षांची. आणि मग तेव्हा गडपुरुष लिहायला मी सुरुवात केली होती, आणि थोडंसं 100-150 पानं माझी लिहून झाली होती. आणि म्हटलं ते दाखवूया आपण, हे कसं होतंय, काय होतंय, बरोबर आहे की नाही. आणि ते बाळ घेऊन मी हस्तलिखित घेऊन तिथे गेलेलो होतो. तर त्यांना मग त्यांच्याबरोबर 5-6 दिवस मी राहिलो. आणि त्याच्यानंतर आमच्या गप्पा व्हायच्या वेगवेगळ्या. म्हणजे आमच्या म्हणण्यापेक्षा आप्पा बोलायचे, मी अगदी शांत हात जोडून मी ऐकत असायचो ते काय बोलते. म्हणजे ते कानात साठवणे माझ्यासाठी प्रचंड मोठा अनुभव होता, सुख होतं ते. आणि त्या वेळेला म्हणजे तिथे तेव्हा ते 10 दिवस गडावर होते, आणि त्यावेळेला ते युथ हॉस्टेल्सची बॅचेस यायच्या. रोज एक 25-30 मुलांची बॅच यायची. सिंहगडावरनं ती मुलं राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड असं करत रायगडवर यायची. मग एक दिवस आपण त्यांना गड दाखवायचे, आणि दुसऱ्या दिवशी ती मुलं निघून जायची. तर मला ते घेऊन जायचे त्यांच्याबरोबर, चल माझ्याबरोबर म्हणून. आणि त्यांच्यावर आम्ही फिरत असायचो, इकडे जिकडे जायचं तिकडे. दुपारचा, म्हणजे दुपारी ते एकदा लंचपर्यंत त्यांचं सेशन झालं की नंतर मग संध्याकाळी एक नगारखान्यामध्ये एक शेवटचं सेशन घ्यायचे ते. तर तो मधला जो काही वेळ असायचा 3-4 तासांचा, तो मोकळा असायचा. मग मला घेऊन बाहेर पडायचं, चल फिरायला जाऊया म्हणून. आणि तेव्हा आम्ही जो रायगड पाहिलाय तो रॉ रायगड आहे. आत्तासारख्या सुधारणा आणि ती गर्दी आणि ते विचारू नका. म्हणजे आत्ता रायगड काही मजा नाही. शनिवारी रविवार तर अजिबातच नाही. म्हणजे शहाण्याने ज्यांना गड पाहिजे त्यांनी शनिवारी रविवार अजिबात जाऊ नये. तर त्यांनी मग आम्ही कुठे आणि गच्च झाडं माजलेली, गच्च रान होतं. म्हणजे आत्ता जिथे रोपवे आहे तिथे गर्द रान होतं निरगुडीचं. तर तिथे घेऊन जायचे. मग कधी तोफांचे गोळे शोधायला, कधी काहीतरी मिळतं, शिशाच्या गोळ्या मिळतात, बंदुकीच्या, आणि असं आम्हाला अनेक वेळा अनेक गोष्टी मिळायच्या. ते एक दिवस मला असं घेऊन गेले, आणि रानामध्ये आम्ही शिरलो होतो, आणि ते काठी ठोकत बघत होते. ते त्यांची भयंकर नजर होती तीक्ष्ण. म्हणाले इथे गोळे मिळतात, हे म्हणाले इथे मोठाले गोळे मिळतात. आणि तर म्हणाले हे जी म्हणजे पोटल्याची लढाई झाली, पोटल्यावरनं जे काही बंदुकीचा मारा, तोफगोळ्यांचा मारा झाला आणि गडावरची कोठारं पेटली, ते जे उडून जे काही ध्वस्त झालेलं आहे ते सगळं इथे या परिसरात बऱ्यापैकी पडलेलं आहे. आणि हे आम्ही बोलत होतो, हे ते सांगत होते. आणि ज्या ठिकाणी त्यांची काठी ठेवलेली होती तिथे एक मोठा तोफगोळ्याचा तुकडा पडलेला होता. अरे हा बो करून ते इतके जोराने, लहान मूल ओरडतं आनंदाने तसे ओरडले.
आणि तो आम्ही काढला, उकरून काढला. आणि तो साधारण एक 2.5-3 इंच जाडीचा आणि फुटबॉलच्या, म्हणजे तो अख्खा जर गोळा एकत्र केला तर फुटबॉलच्या दुप्पट किंवा तिप्पट आकाराचा होईल इतका त्याचा परिघ होता. म्हणाले हा घे तुला. आणि मी तो घेतला बरोबर. आणि तो इतका प्रचंड जड होता. तो म्हणजे तो ठेवला, बॅगमध्ये ठेवला. म्हणाले हा तुला बक्षीस, आज आपली भेट इथे झाली, इथे आपल्याला हे मिळालं, हे कायम तुझ्या म्हणे आठवणीत राहिला ईश्वर. आणि आम्ही आलो परत, ते बॅगमध्ये ठेवलं. मी घरी आलो पुन्हा. तर त्यांनी ते गडपुरुष तेव्हा वाचलं जे झालेलं. म्हणाले हे अप्रतिम होतंय, छान लिही म्हणून. जी काही 70-80 पानं झाली होती ती वाचली त्यांनी व्यवस्थित. मग त्याच्यामध्ये काही त्यांना ज्या सुधारणा कराव्याशा वाटत होत्या भाषेच्या दृष्टीने, शब्दांच्या दृष्टीने, त्या त्यांनी मला सांगितल्या. आणि हे करून झाल्यानंतर मग जेव्हा मी परत आलो तेव्हा ते म्हणजे तो गोळा इतका जड होता की मी तो आणला सॅकमधून घरी. मग म्हटलं ह्याचं वजन तरी करूया, एवढं आपण ते धूळ घेऊन आलोय पाठीवरनं. म्हणून आम्ही ते, आणि ते साध्या वाण्याकडे त्याचं वजन होणार नव्हतं. मग आम्ही ते रेशनच्या दुकानामध्ये ज्यांच्याकडे खूप वजन असतं त्याच्याकडे घेऊन गेलो मी तो. तर मला वाटतं तो 22.5 का 23 किलोचा गोळा होता तो आजही आहे माझ्याकडे. आणि ती अप्पांची छान आठवण आहे. त्याच्यानंतर गडपुरुष जेव्हा लिहित होतो त्यावेळेला मला ते थोडंसं कुठेतरी कुचकुचत होतं. म्हणजे नोकरी सुरू होती LNTची आणि ते एकसंधपणा लागतो, सलगपणा लागतो लिखाणामध्ये, तो मिळत नव्हता. कुठेतरी मन अस्वस्थ होतं. मग एक दिवस ठरवलं की नाही हे काही असं काही, आणि ते लिखाण इतकं डोक्यामध्ये भिनलेलं होतं की चैन पडत नव्हती हे काय करायचं म्हणून. शेवटी मग मी ठरवलं. मग मी ऑफिसमध्ये 1 महिनाभराची सुट्टी घेतली आणि मी रायगडला गेलो. म्हटलं तिथे बसावं, शांतपणे लिहावं. आणि तिथे लिहायला मी 1 महिनाभरासाठी मुक्कामासाठी गेलो आणि तिथे माझं लिखाण चालू झालं. तर आपण आम्ही कळवलं होतं की मी रायगडला जातोय, अमुक दिवशी जाणार आहे, अमुक दिवस इतके दिवस आहे तिथे. तो मला वाटतं हे आपणचं एक पत्र आहे, हे मार्च 1985 सालचं आहे. आणि हे मला रायगडाच्या पत्त्यावर आलेलं आहे. रायगडाचे जे व्यवस्थापक होते केकाणे नावाचे, जिल्हा परिषदेचे, तर त्यांच्या पत्त्यावर त्यांनी मला पत्र. म्हणजे किती अगत्य असतं, किती ओढ असते माणसाला, किती प्रेम असतं, जिव्हाळा कसा असतो माणसाचा, हे असं आम्ही उपभोगलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते लिहितात की मिलिंदा, अनेक आशीर्वाद. तू अत्यंत योग्य निर्णय घेतला आहेस. लिहायला बसतोस कुठे? मनोऱ्यात बसत जा. मी एक शिवकालविषयक कादंबरी तिथेच बसून, अप्पांनी दर्याभवानी नावाची जी कादंबरी आहे, कादंबरी म्हणजे शिवकालातली, तर ती कादंबरी अप्पांनी तिथे लिहिली आहे. म्हणजे दुर्गभ्रमण गाथा तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्याचं वर्णन आहे. तिथेच बसून लिहिली. मग सांगितलं की सूर्योदयापूर्वी उठावं, शौच मुखमार्जनादी उरकून मांडी घालून बसावं, लिहावं. 3 तास लिहिले की मग थोडे उन्हाडावे. म्हणजे भटकावं कुठेतरी जाऊन, उन्हाड काय कर. पण काळजी कशी असते बघा. फार लांब अडचणीच्या जागी एकटा जाऊ नकोस. त्यांना ठाऊक होतं हा माणूस, हा मूर्ख माणूस, हा एकटा भटकत असतो कुठेतरी म्हणून, आडवाटेला जातो, काही करतो. तर एकटा जाऊ नकोस, ही एक सूचना त्यांनी त्याच्यात टाकली. जेवण, अर्धा तास विश्रांती की पुन्हा मांडी घालून लिहिण्यास बसावे. 2-2.5 तास लिहिले की पुन्हा भटकायला निघावे. सायंकाळी सकाळी सूर्योदय सूर्यास्ताची उत्तम चित्रे घ्यावीत, फोटोग्राफ्स घ्यावेत. प्रकृतीस सांभाळावे. उगीच अधिकपणा करून संकटास सामोरे जाऊ नये. परतलास की लिही. तिथे सर्वांना माझे नमस्कार सांग. हे झालं. हे लिहित असताना मला काहीतरी एक रायगडला वेगळा अनुभव आला. म्हणजे इतक्या वर्षामध्ये, मी आता जवळजवळ म्हटलं तसं 35-40 वर्ष झाली मी रायगड फिरतोय. तर इतक्या वर्षामध्ये तसा पद्धतीचा अनुभव आला नव्हता. आणि आल्यानंतर, म्हणजे तो अनुभव आल्यानंतर माझा एक मित्र आणि त्याची बायको 2 जण आली होती मला भेटायला तेव्हा.
सुरेंद्र जायस्वाल म्हणून. तर ती 2-3 दिवस होती. त्यांनाही मी हे हकीकत सांगितलेली होती. आणि तर ते सगळं झाल्यानंतर म्हणजे रायगडावरूनच मी अप्पांना पत्र लिहिलं की मला असा असा अनुभव आला. आणि तिथेच दुसरं पत्र आलं, रायगडच्या पत्र. महिनाभर होतं, त्याच्यामुळे पत्र येणं आणि खाली जाणारी येणारी माणसं ती जाऊन पाचाडला पोस्टात टाकायची. तर त्याच्यात ते लिहितात की अनेक आशीर्वाद मिलिंदा, अति आतुरतेनं तुझ्या पत्राची वाट पाहत होतो. रायगड यक्षभूमी, तिथे सश्रद्ध मनाला साक्षात्कार घडणे यात नवल कसलेच नाही. माझाही तोच अनुभव. व्यंकटेश माडगुळकर मला म्हणाले होते, अप्पा एन्चॅन्टमेंट हा शब्द वाचित होतो. काल रात्री त्याचा साक्षात्कार झाला. व्यंकटेश माडगुळकरांच्या बरोबरची जी कथा आहे ती दुर्गभ्रमण गाथेमध्ये आहे. पुढे ते म्हणतात, आता केव्हा भेटशील. आणि मग त्यांनी राजगडावरची आमची काही चित्र होती सूर्योदयाची काढलेली. तर तेव्हा माझ्याबरोबर एका ग्रुपमध्ये एक मुलगा होता, रमाकांत नवरथ नावाचा, परळला म्हणजे शिंदेवाडीला राहायचा दादरला. तर त्याचा रेल्वे अपघातामध्ये पाय गेला होता आणि तो मांडीपर्यंत एक पाय कापलेला होता. तर तो पोरगा आमच्याबरोबर कुबडी घेऊन वर आला होता. म्हणजे आमच्या अगोदर तो बालेकिल्लाही त्या तशा अवस्थेत चढून गेला होता. आणि तेव्हा माझ्याबरोबर एक 8-10 जणांचा ग्रुप होता. आणि मग आपण कळलं की मिलिंद आला येथे म्हणून. मी एक दिवस सकाळी येऊन त्यांनी सगळ्यांना उठवलं, अरे चला 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 सूर्योदय बघायला चला म्हणून. म्हणजे आप्पांच्या बरोबर असताना झोपण्याचे वांदे असायचे, कारण ते 3-3:30लाच उठायचे आणि सुरू व्हायचे. 7:30-8ला संध्याकाळी रात्री झोपून जायचं जेवून खाऊन. म्हणजे आम्ही निशाचर माणूस, तर आम्हाला हे कठीण व्हायचं. पण आप्पांच्या बरोबर बोलणं नाही. तर तेव्हा ते म्हणत ह्या पत्रात त्यांनी सांगितलं की अरे ते राजगडावरची सूर्योदयाची चित्रे उत्तम आली आहेत, केव्हा बघशील. तुझा तो कुबडीवाला उत्तम देखणं चित्र. त्याच्यानंतर एक दिवस आम्ही माणिकगडला गेलो होतो पावसाळ्यामध्ये. आणि तेव्हा मी भटकताना माझ्या कमरेला कोयता कायम असायचा. आता त्याची गरज नाही वाटत. आता तेवढं म्हणजे गर्द रानामध्ये, कारण एकटा दुकटा असायचं, त्याच्यामुळे हत्यार असणं गरजेचं असायचं. तर आता त्यावेळेला आम्ही गेलो तेव्हा कधी गचपण असतं, झाडी असते, ते तोडायला उपयोगी पडतो. आणि तेव्हा म्हणजे माझा हात तुटता तुटता वाचला, उजवा हात, आणि पडलो आणि तो कोयता असा अडकला, पण एका दगडावर थांबला तो. नाही तर बरोबर तो मनगटावला कापून गेला असता. आणि मग ते कळलं, मग आपण कळवलं की माणिकगडाचे कळले, जरा सांभाळून दुर्गयात्रा कराव्यात रे. शेवटी आपण केवढे, निसर्ग केवढा. आणि राजगडाचा विषयी त्यांनी सांगितलं की तू येताना ती कथा घेऊन ये, मला ती वाचायची आहे म्हणून. नंतर ती कादंबरी लिहित असताना काही शंका येत होत्या मनामध्ये की शिवछत्रपतींचं म्हणजे ती पत्नी, त्यांची सूनबाई जी आहे ती निंबाळकरांची आहे. निंबाळकर म्हणजे हे आपले तर त्यांचा ते महानुभावांची काशी, ते जागा मला आठवत नाही, थांबा सांगेन मी. तर म्हटलं शिवछत्रपतींच्या एकंदर वागणुकीवर किंवा शिवछत्रपतींच्या एकंदर संबंध, त्यांच्या वर्तनावर किंवा त्यांनी जो मार्ग आचरला त्याच्यावर महानुभावांचं म्हटलं कुठेच काही दिसत नाही प्रभाव. मग तेव्हा त्यांचं एक पत्र की तुझी शंका चांगली आहे, शिवछत्रपतींच्या वर्तनावर महानुभाव वाङ्मयाचा परिणाम दिसत नाही हे खरं, पण याचा अर्थ एखाद्या ग्रंथशाळाध्यक्षाने ज्या ग्रंथांचा आपल्या जीवनाशी संबंध नाही असे ग्रंथ आपल्या संग्रहात ठेवू नये असा होत नाही. त्याशिवाय फलटणचे जे निंबाळकर आहेत, फलटण ही महानुभावांची, ते म्हणतात की शिवछत्रपती हे फलटणचे जावई, फलटण ही महानुभावांची काशी, आले ना त्यांनी. आणि मग शेवटी लिहितात की नोव्हेंबरमध्ये रायगडावर तुझी वाट बघतोय. खाली ताजा कलम म्हणून ते लिहितात, इथे खाली आहे ते, की थोडे उदार असावे रे मिलिंदा. आता मी वारकरी, म्हणजे ते स्वतः वारकरी, महानुभावांचे वारकऱ्यांशी वावड,
पण माझ्याही घरी महानुभावांचे ग्रंथ आहेतच ना. म्हणजे विचारधारेच्या संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही एखादा विचार करता किंवा तेव्हा माणसाने थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, उदार असावं. त्यांनी इतका छान शब्द वापरलाय, ओपन असावं, ऐकून घ्यावं, जे घ्यावं ते घ्यावं, बाकीचं सोडून द्यावं, वाद घालत राहू नये त्याच्यामध्ये. त्यांचा एक अतिशय आवडीचा श्लोक, मला ते एकदा दोनदा 3-4 वेळा त्यांनी सांगितला होता की रामदासांचा आहे तो श्लोक. तर ते म्हणाले होते की मी सांगतो तुम्हाला, तो आठवतो पटकन, एकदम ब्लँक आउट व्हायला झालं सर. तर ही गोष्ट 84 सालची आहे. 85 साली आम्ही ज्या ट्रेकिंग ग्रुपमधून कधीमधून फिरायचो, तो यंग झिंगारो ट्रेकर्स नावाचा आमचा एक ग्रुप होता, आहे म्हणजे अजूनही आहे तो. तर त्यांनी राजगडावर 85 साली शिवजयंतीचा मे महिन्यामध्ये, म्हणजे तेव्हा जुन्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली जायची अक्षय तृतीयेच्या त्या दिवशी. तर तिथे आम्ही याचा कार्यक्रम म्हणजे शिवजयंतीचा 3 दिवसांचा कार्यक्रम केला होता. आणि तो कार्यक्रम म्हणजे अद्भुत झाला होता अक्षरशः. म्हणजे तसं होणं नाही. आत्ताही सगळी संधी साधनं असून देखील त्या पद्धतीचं आयोजन करणं हे केवळ बिकट आहे, अशक्य आहे रादर, असं म्हटलं तरीही चालेल. तर त्यावेळेला आमच्या ग्रुपने जवळजवळ मी 15 दिवस होतो. त्याच्या अगोदरही म्हणजे राजगडावर आम्ही मुक्कामाला होतो. त्याच्या अगोदरही काही माणसं आमच्या म्हणजे ऋषिकेश यादव आमचे जे मित्र आहेत त्यांनी तो कार्यक्रम, ते अध्वर्गी होते त्याच्या ग्रुपचे, विद्याधर बिरजे म्हणून आहेत. तर ह्या मंडळींनी तो कार्यक्रम अरेंज केला होता. आणि तेव्हा तुम्हाला खोटं वाटेल आज सांगितलं तर, की ज्या दिवशी ॲक्च्युअल शिवजयंती होती त्या दिवशी गडावर 5000 माणसांना आम्ही जेवण घातलं होतं. आणि हे कुठल्याही पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन वगैरे न करता लोकवर्गणीवर हा कार्यक्रम झाला होता. ते अद्भुत आठवणी. तर तेव्हा आप्पा आले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते आदल्या दिवशी रायगडला होते. त्यांनी झैलसिंगना रायगड दाखवला होता. तिकडनं ते पुण्यात आले. पुण्यावरनं त्यांना जीपमधनं आम्ही रायगड. पण हा अध्यक्ष स्वतःचं पीठ मीठ घेऊन, स्वतःची सॅक घेऊन, स्वतःच्या पावलांनी चालत वर आला. काही मला हे हवं, मला ते हवं, मला अमुकच पाहिजे, मला तर हे कधीही मी त्यांच्या तोंडून ऐकलं नाही. मी मगाशी जे म्हटलं की पाय जमिनीवर असलेला इतका मोठा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. म्हणजे मी भाग्यवंत आहे त्या दृष्टीने की अशा माणसाचा काही अंश का असे ना, की तेवढा संघ मला मिळाला, तेवढा संघ मला घडला. तर तेव्हा टी व्हीचं एक युनिट आलं होतं. आणि तेव्हा टी व्हीवर आपल्या दूरदर्शनवर युवदर्शन नावाचा एक कार्यक्रम व्हायचा. तर त्या युवदर्शन कार्यक्रमामध्ये रायगडाचा हा जो सोहळा आहे, ती आता फिल्म त्यांच्याकडे असेल की नाही माहीत नाही, कदाचित आर्काईव्हमध्ये असेल किंवा नाही, परमेश्वर जाणे. तेव्हा सुरेंद्र हुलसवार नावाचे एक आमचे मित्र होते, ते तिथे प्रोड्युसर होते. तर तो त्याची अख्खी टीम घेऊन आला होता. आणि 3 दिवस ते राजगडावर येऊन त्यांनी तो सगळा सोहळा चित्रित केला होता. आणि एक 35 का 40 मिनिटाची फिल्म त्यांनी युवदर्शनमध्ये दाखवली होती त्या संबंध कार्यक्रमाची. तर त्या कार्यक्रमाचं ते जी स्क्रिप्ट होतं, ते जे म्हणजे कार्यक्रमाचं जे कॉमेंट्री होती, ती कॉमेंट्री मी लिहून दिली होती त्यांना. म्हणजे आम्ही एडिटिंग टेबलला बसून ते बघून मी ते लिहित गेलो. आणि ते मला वाटतं ते चांगलं झालं असावं. तर त्याच्यानंतर आप्पांचं एक पत्र आलं मला. म्हणजे हे 14/5/85चं पत्र आहे, 14 मेचं, की काल रात्री 8 वाजता, तो 8 वाजता कार्यक्रम व्हायचा दूरदर्शनवर, की काल रात्री 8 वाजता राजगड पाहिला. एका ज्योतीने उजळलेल्या दुसऱ्या ज्योतीच्या प्रकाशात बसून पाहिला. अंगावर रोमांच उठत असता पाहिला. असंख्य स्मरण जागी होत असता पाहिला. तुझं माझं निवेदन एकत्र झालेलं ऐकत असता पाहिला. आता बाजूस सरायला काही हरकत नाही. तू इथं असतास
तर तुला मिठीच मारली असती. म्हणजे ते पुढे म्हणतात की माझं जे छोटंसं एक क्लिपेट्स घेतली होती अनेक लोकांची त्यांनी, तर मी ओळखीचं म्हणून माझंही, म्हणजे तसा माझा सहभाग नाही. ज्यांनी मेहनत केली, खूप लोकांनी मेहनत केली होती, पण मी ते बसलो म्हणजे माझं त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून असं बसलो, मिरवायला म्हणून नव्हे. तर सुरेन म्हणाला तू बस रे, तुझाही घेतो म्हणून. आणि त्याने संजीवनीवर तो जो शेवटचा टप्प्याचा बुरुज आहे, जिथून ते दुहेरी तटबंदी दिसते, तर तिथे मला बसवलं होतं त्याने. आणि तिथून माझं 1 ते 2 मिनिटाचं जे काही बोलणं होतं कार्यक्रमाविषयी, तर ते त्याने शूट केलं होतं. तर ते म्हणतात की तुझ्या बॅकग्राऊंडची तुझ्या शॉटची बॅकग्राऊंड फार सुंदर होती. त्यांना म्हणजे छायाचित्राचा अतिशय उत्तम डोळा होता. तुझ्या शॉटची बॅकग्राऊंड फार सुंदर होती. आणि मी रंगीत दूरदर्शनवर कार्यक्रम, तेव्हा TV नवीन आले होते, कलर TVज, तर रंगीत दूरदर्शनवर, म्हणजे हे जे आहे की एका ज्योतीने उजळलेल्या दुसऱ्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये मला त्यांनी त्यांचं त्या क्षणाला म्हणलं होतं की त्यांच्या प्रकाशात माझीही ज्योत उजळलेली आहे. आणि तशा अवस्थेमध्ये त्यांनी ते इतकं सुरेख पत्र लिहिलं. हे पत्र प्रत्येक ही इतकी सुरेख पत्र आहेत हो, की हे तुम्हाला प्रत्येक वेळेला तुला, म्हणजे कधी मी खूप असं मनाने शरीराने असं आपण थकल्यासारखं असतो, किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये हल्लीचं ना डाऊन वाटतंय मला म्हणून, त्या पद्धतीचं बॅटरी उतरलेली असते, तेव्हाही जेव्हा मी वाचतो तेव्हा ते पुन्हा त्याच्यातनं बाहेर येतो. मी मगाशी म्हटलं तसं हे माझं पाथेय आहे. भूक लागली की ओढून खायचं डबा आणि पुन्हा ती कॅलरीज आतमध्ये घ्यायच्या. भाग्यवंत आहे मी की हे अशा पद्धतीने इतक्या मोठ्या माणसाचं इतका जिव्हाळा मला लाभला. '85 साली माझ्या वडिलांना त्यांचं एक मोठं पत्र आलं की म्हणजे लग्न मला करायचं नाही असं मी त्यांना सांगितलं होतं की मला आईवडिलांना पाहायचं आहे म्हणून. लग्न केलं मी, नंतर पुढे मोठी चूक वगैरे झाली, ते सगळं पुढचा तो इतिहास झाला, ते गेलंही मागे. तर माझ्याशी ते नेहमी बोलायचे की अरे तू लग्न कर, नाही तुला लग्न करायलाच पाहिजे, मी तुझ्याशी मुलगी बघतो, अमुक करतो. तर म्हटलं आपण मला नाही काय, मला आईवडिलांच्या बरोबर राहायचं. तर तेव्हा त्यांनी वडिलांना शेवटी म्हणाले मी आता बाबांना पत्र लिहितो तुझ्या. आणि हे सांगून त्यांनी लिहिलं. त्याच्यात ते म्हणतात की सविनय नमस्कार, प्रिय भाऊ सविनय नमस्कार, तुमचे स्नेहपत्र मिळाले, वाचून किती आनंद झाला ते पत्री लिहिता येत नाही. मला जे जे उदात्त, जे जे उन्नत त्याचे वेड आहे, हे तर खरेच आहे. आणि त्याचबरोबर मला कुणी समान धर्म कधी भेटेल त्याची वाट पाहत राहायची वाईट सवय आहे. ते पुढे म्हणतात की माझे भाग्य की तुमच्या मिलिंदाची माझी गाठ पडली. मला तर तो माझीच प्रतिकृती वाटतो. त्याचा उत्तम वाचायचा छंद, चांगली पुस्तके गोळा करायची हौस, त्याचे किल्ल्यावरील प्रेम, हे सर्व अन्यत्र दुर्लभ आहे. त्याच्या माझ्यात एकच भेद आहे, तो म्हणजे शरीर प्रकृतीचा. त्याची प्रकृती उत्तम आहे, माझीही बरी होती, पण आता ती ढासळली. तरी मिलिंदा माझा लहानगा मित्र आहे, मला माझ्या पुत्रासारखा आहे, याचा मला गर्व वाटतो. असा पुत्र तुम्हा दोघांस लाभला, हे तुमचे केवढे भाग्य. आता माझ्यापुढे एकच चिंता आहे, त्याच्या विवाहाची. त्याला अनुरूप अशी पत्नी त्याला कधी आणि कुठे मिळेल ती मिळो. तो वेडा तर म्हणतो की जेणेकरून आई वडील दुखावतील अशी बायको मला नको. त्याचा हा निर्णय कितपत योग्य हे तुम्ही जाणा. बहु काय लिहावे सुज्ञ असा. आणि तेव्हा त्यांचं थोडीशी प्रकृती 85 साली थोडीशी ढासळलेली होती. त्यांना लहानसा आजार झाला होता, त्याच्यामुळे ते थोडेसे मनाने किंचितसे हल्ले होते त्यावेळेला. कारण इतकी वर्ष फिरणारा माणूस, 60 वर्ष फिरलाय हो किल्ले. आहात कुठे तुम्ही? 60 वर्ष 5 तप तो माणूस डोंगर फिरत होता. आणि असा माणूस एकाएकी भटकणं थांबलं
की त्या वेदना काय असतात हे तुम्हा आम्हाला आत्ता 2-3 महिने आपण घरात आहोत कोरोनामुळे, तर जे भटके आहेत त्यांना जाणवत असेल. मग गडपुरुष माझं तेव्हा अर्ध होतं. मी त्याच्या झेरॉक्स काढून आपण पाठवत असायचं सतत की हे बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, कसं वाटतंय. कारण ते कौतुक होतं की तिथून एक छानसं पत्र आलं की ते बरं वाटायचं, की ताकद यायची पुन्हा. मग हे एक आहे ते 7 ऑगस्ट 85चं पत्र आहे. तेव्हा त्यांनी मला दा अशा हा नावाने हाक मारायला सुरुवात केली. मग अहोपासून ते मिलिंदापर्यंत आले आणि स्वतःचं नाव शेवटी ते असं आ एवढंच लिहायचे, म्हणजे आप्पा, आणि माझं नाव लिहिताना इथे ते दा एवढंच लिहायचं. म्हणजे हे प्रेमाचं होतं, हे कौतुकाचं होतं. कुठेतरी त्यांना त्यांच्या मनातला माणूस सापडलेला हे जे पत्रात त्यांनी लिहिलं त्याच्याविषयीचं ते होतं. त्याच्यात ते लिहितात की गडपुरुष निम्मा वाचून झालाय, बहु सरस. अरे बाळा, म्हणजे काही त्याच्यात चुका झाल्या होत्या माझ्या. ती प्रचंडगड हे नाव राजांनी ठेवलं, पूर्वीचं नाव तोरणगड. असू दे, मी करतोय, म्हणजे सुधारणा ज्या काही करायच्या त्या. त्याच्यात ते म्हणतात की परवा कोठावळ्यांशी, म्हणजे मॅजेस्टिकने ते पुस्तक काढलं होतं, तर तेव्हा केशवराव कोठावळे होते, तर परवा कोठावळ्यांशी बोलणे झाले, त्यांनी पुस्तक काढायचे कबूल केले आहे. 15 सप्टेंबरच्या सुमारास राजगडावर जाऊया का? पुढे नाही, 1-2 दिवस अगोदर चालेल. ज्या दिवशी जायचं त्या पुढील 2 दिवस राहायचं. कसं प्लॅन, आणि त्यांचं ते असायचं ठरलेलं, अगदी रेखी व त्यांचं प्लॅन. त्याच्या पलीकडे ते एकही पाऊल इकडे तिकडे नाही करायचं. एकदा ठरलं की ठरलं की जायचे, त्या पुढील 2 दिवस राहायचे आणि 4थ्या दिवशी उतरायचं. सगळं तू करायचं, मी केवळ कॅमेरा घेऊन येणार. खाणं पिणं अंथरूण पांघरूण काहीच मी घेणार नाही. केवळ माझा कॅमेरा, तोही वर जाताना तू घ्यायचा, वर गेल्यावर मला द्यायचा. आणि मग त्यांनी ते अजून 1-2 मुलं येणार होती, मग त्यांचे पत्ते वगैरे मला दिले. म्हणजे हे अशा पद्धतीचं. आणि हे गडपुरुषाच्या वेळेचं 7 तारखेचं हे पत्र आहे. 9 तारखेला दुसऱ्या 2 दिवसानंतर अजून एक त्यांचं पत्र आलं की रात्रीचे 9 वाजले आहेत, आप्पा 7 वाजता झोपायचे बरं का. म्हणजे आप्पांच्या घरी गेलं. मी मगाशी म्हटलं मी निशाचर माणूस आहे, त्याच्यामुळे आप्पांच्या घरी गेलं की 6:30-7:45 जेवण, एक 7:15 7:15 मला वाटतं तेव्हा पुणे आकाशवाणीवर बातम्या लागायच्या. त्या बातम्या ऐकल्या की आप्पांचं दिवे बंद. पण ते पहाटे 2:30-2:45 उठायचे आणि मग त्यांचं लिखाण सुरू व्हायचं, राहायचे, लिहित बसायचे. म्हणजे हा दिनक्रम त्यांचा या पद्धतीचा होता. त्याच्यामुळे आप्पांनी जेव्हा लिहिलं की रात्रीचे 9 वाजले आहेत आणि 9 वाजता त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे मला, तेव्हा त्यांची मध्यरात्र झालेली असायची खरी. तर ते म्हणतात ह्या पत्रामध्ये की रात्रीचे 9 वाजले आहेत. या क्षणी गडपुरुषाचे शेवटील पान उलटले आहे. बहु चखोट रे बाळा, दिगंत कीर्ती ते पावशील. कादंबरीमय शिवकालाच्या पाऊलखुणा तर इथे तिथे जाणवल्याच, पण तू माझाच आहेस. माझे ते सर्व तुझेच आहे रे पुत्रा. दिनांक 13-14 मुंबईत, 13 सायंकाळी 4च्या पुढे मॅजेस्टिक दादर आणि 14 मॅजेस्टिक गिरगाव, सायंकाळी 4 ते 8. कुठे भेटशील? संकोचाने दाटून यायला होईल. एरवी तुला पोटाशी धरून तुझा मुका घेतला असता. इति आप्पा. की गडपुरुष मॅजेस्टिक काढणार आहे हे त्यांनी पुन्हा सांगितलं. कोठावळ्यांशी तसं बोलणं झालेलं आहे. हे याच्यापेक्षा वगैरे वेगळा आनंद काय असू शकतो हो. त्याच्यानंतर एक पत्र त्यांचं आहे की म्हणजे गडावरची जी माणसं, आम्ही राजगडला जाणार होतो तर त्यांना लिहिलं होतं मी अमुक तारखेला राजगडला जाणार आहे. तर त्यांनी म्हणाले असते, आणि नाही सॉरी, जाऊन आल्यानंतर मी त्यांना कळवलं की राजगडला जाऊन आलो म्हणून.
की अरे राजगडी जाण्यापूर्वी इकडून गेला असतास तर हनुवती म्हणजे बाबूदा भिकुले म्हणून जे होते त्यांचा जावई, म्हणजे तुम्ही वाघरू कादंबरी वाचली असेल तर त्याचा हा माणूस नायक आहे वाघरूचा. तर हनुवतीसाठी एक स्वेटर आणि एक घड्याळ द्यायचं होतं, ते नेलं असतं. म्हणजे गडावरच्या माणसांच्या विषयी आत्मीयता असेल. आत्ता त्या लोकांना खूप लोक आपण जाऊन देतो, पण हा काळच वेगळा आहे. हा काळच वेगळा आहे. आणि त्या ह्याच्यात की बाबूदाला, म्हणजे तेव्हा मी विचारलं, बाबूदाला काहीतरी पायाचं फ्रॅक्चर झालं होतं का काय, तर मी त्यांना विचारलं होतं की मी त्याला मुंबईला नेऊ, कारण डॉक्टर्स आमचे बरेच मित्र होते ओळखीचे. तर त्यांना मी ते म्हणाले की अरे बाबूदाला मुंबईस नेऊन जर काही उपयोग होणार असेल तर ने, एरवी जाणं येणं एवढे श्रम होतील. मग ते हनुवतीच्या बंदुकीच्या लायसन्सविषयी त्यांनी अण्णा जोशी आमदार जे होते त्यांच्याशी ते बोलले वगैरे, तेही सगळं पत्रात. पण ही माणसांची, म्हणजे ते पुण्यात असले तरी ध्यानी मनी खंडबा उमरे असायचा, हनुवती फणसे असायचा, बाबूदा असायचा. ही माणसं त्यांच्या सतत बोलण्यामध्ये, सतत विचारामध्ये कायम असायची. त्याच्यानंतर ते थोडेसे आजारलेले होते 86 साली. मग त्याच्यात ते एका पत्रात लिहितात की आता प्रकृती बरी आहे, दोष असलाच तो एवढा आहे की शक्ती अजून भरून नाही आली आहे. तरी डॉक्टरांनी सकाळ संध्याकाळ घरामागे टेकडी, म्हणजे दशभुजा गणपतीच्या इथे सहकारनगरला परायचे तेव्हा प्रशांतामध्ये, तुळशीबागवाले कॉलनीमध्ये. तर तेव्हा मग ते डॉक्टरांनी घरामागच्या टेकडीवर थोडीशी सकाळ संध्याकाळ फिरायला परवानगी दिली आहे. तर त्याही अवस्थेमध्ये ते घेऊन, म्हणजे कधी मी गेलो 2-3 दिवसासाठी तर मला घेऊन सकाळचे रोज निघायचे तिकडे की चल फिरून येऊया आपण, आणि छान आम्ही गप्पा मारत कुठे, म्हणजे माझ्यासाठी केवळ, म्हणजे मी काही फार वयस्कर नव्हतो. आत्ता मी या वयाचा असताना त्यांच्या संपर्कात आलो असतो तर त्यांच्याविषयीचं लिखाण असेल, त्यांच्याविषयीचं बोलणं असेल तर ते माझ्या अजून स्पष्ट लक्षात राहिलं. पण माझ्या वेळेला, माझ्या मनामध्ये त्या काळामध्ये मी अप्पांच्या बरोबर फिरतोय हेच सुख आणि हेच इतकं मोठं छान होतं अभिमानाचं की ते मला ते खूप सुखाचं व्हायचं. मग ते सारखे सांगायचे मला की तू ये, मग आपण जाऊ फिरायला किंवा काही. तेव्हा म्हणाले होते 86 साली ते ज्ञानेश्वरी त्यांनी अनुवादित केली होती. दुर्दैवाने ते पुस्तक आत्ता नाही आहे अवेलेबल, यायला हवं, इतकं सुंदर अनुवाद आहे ज्ञानेश्वरीचा. माझ्याकडे होतं, ते कोणतरी घेऊन गेलं त्याच्यामुळे, आणि अप्पांची सही होती त्याच्यावर. ती 2 पुस्तकं माझ्याकडनं गेली आहेत त्यांची. ते म्हणतात की ज्ञानेश्वरीची छपाई सुरू आहे, केव्हा होईल ते पाहायचे. आणि तेव्हा मी रामदासांनी एक रामायण लिहिलं, युद्धकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड, अशी 2च कांड आहेत. तर तेव्हा मी त्याचा अनुवाद करत होतो. तेव्हा ते म्हणाले की तुझ्या दासरामायणाची मी वाट बघतो आहे. आणि तेव्हा मी राजगडला जाणार होतो. तर ते म्हणतात की अरे राजगडाहून परतताना इथे डोकावून नाही का जाणार तू, म्हणजे मला भेटून नाही का जाणार. हे असं कौतुक, छान कौतुक असायचं खूप. त्याच्यानंतर एक 8-11चं 2 पत्र, 8-11ची 2 पत्र आहेत एकाच तारखेची. अरे ते म्हणाले, एक लिहिलं, मग त्यांना काहीतरी सुचलं, मग त्यांनी परत लिहिलं की अरे तुला आत्ताच एक पत्र लिहिलं, त्यात एक गोष्ट लिहायची राहून गेली. मग आम्ही ते रायगडला गेलो होतो तेव्हा त्यांना घेऊन. मग तेव्हा मला वाटतं मृणालसुद्धा होती माझ्याबरोबर, मृणाल, राजन पिल्ले आणि मी, असं आम्ही तिघं आणि अप्पा. तेव्हा ते बरेच, मग त्यांना ते डोलीतनं आम्ही नेलं होतं वगैरे वगैरे. तर त्या एका पत्रामध्ये ते लिहित आहेत की मी 13-14-15ला मी जावई आणि तो एक त्यांचा मित्र आमचा एक छोटा राजन पिल्ले म्हणून, तर आम्ही तिघे राजगडी जातो आहोत. तेव्हा ते अमेरिकेहून आले होते, अमेरिकेची वारी करून आले होते. तर तिथे ते म्हणतात की अरे किती दिवस झाले राजांना मुजरा केला नाही. अमेरिकेतही राजगड रायगडाची स्वप्ने पडत होती. किल्ले नाही तो कसला रे देश, शेवटी भारतासारखा देश नाही हे खरे, इथल्यासारखे राजगड रायगड तिथे नाही. तर किती छान, किल्ले नसलेला कसला रे तो देश बाळा, हे त्यांचं शेवटचं हा मायना आहे शेवटच्या बाजूचं. हे असं म्हणजे, आणि हे पत्र लिहिलं आणि त्याच दिवशी त्यांनी मला दुसरं पत्र लिहिलं. अरे तुला आत्ताच एक पत्र लिहिलं, त्यात एक गोष्ट लिहायची विसरलो. आणि तिथनं राजगडला जाऊन आले अमेरिकेहून आल्यावर,
आणि नंतर मला म्हणाले की आपल्याला आता रायगडला जायचं आहे म्हणून. ते दोन ठिकाणी जाऊन मी नमस्कार करून येणार. ती एक गोष्ट लिहायची विसरलं की मुंबई रायगड गाडी कुठून सुटते, किती वाजता सुटते, ती चौकशी करून त्याची रिझर्वेशन करून ठेव. MTDCचा जो 1 नंबरचा सूट आहे तो स्वीट बुक करून ठेव. आणि मी तिथे त्याच्यात ते म्हणतात की ज्या दिवशी ती बुकिंग सुरू होतील त्याच दिवशी ती बुकिंग करून ठेव. ज्या दिवशी रिझर्वेशने सुरू होणार कुठून ते कशासाठी, आणि काय ती परळहून सुटते की दादरहून की बॉम्बे सेंट्रलहून. दुसरं असं की म्हणे पाण्याची मोठी पिशवी बरोबर घ्यायची. माझ्यासाठी काय आणशील खायला, काय वाटेल ते आण, वाटेत खाता आले पाहिजे, नाहीतर तू रसगुल्ले आणशील. आणि ते खायचे वांदे होतील म्हणून त्यांना रसगुल्ले भयंकर आवडायचे. जेव्हा मी जायचो तेव्हा मी दादरच्या दयाराम दामोदरकडनं एक मोठा टीन त्यांना रसगुल्ल्यांचं घेऊन जायचो. कधी वेळी अकस्मात जाणं झालं आणि मी विसरलो तर पुढच्या वेळी जाताना मला ते 2 डबे घेऊन जायला लागायचे. त्यांना इतके ते रसगुल्ले आवडायचे. तर नाही तर म्हणे तू ते रसगुल्ले आणशील आणि ते खाता येणार नाहीत. हे असं. आणि ते आम्ही तिथे गेलो होतो आणि खूप मजा केली होती. तेव्हा आप्पांच्या बरोबर फिरणं हे सुखाचं होतं, अक्षरशः सुखाचं होतं. त्याच्यानंतर एक दिवस 87च्या जूनमध्ये 24 जून 1987 त्यांचं एक 3 ओळीचं मला पत्र आलं. हे त्या पत्रात ते म्हणतात, चिरंजीव दा, दक्षिणवारा तुझी अनुमती गृहीत धरून तुला समर्पित केले आहे. पत्र नाही ते येऊ दे. म्हणजे दक्षिणवारा नावाचं एक त्यांचं लहानसं पुस्तक आहे, दक्षिणेकडच्या प्रवास वर्णनावर लिहिलेलं. तर ते त्यांनी मला समर्पित केलं होतं. मान म्हणावा, बहुमान म्हणावा, माहीत नाही, बडबडून येतं कधी कधी. आणि ते पुस्तक माझ्याकडनं कोणीतरी घेऊन गेलं हो, आणि ते माझ्याकडे नाही. आज दक्षिणवाऱ्याची जी आवृत्ती आहे त्या आवृत्तीमध्ये अर्पण पत्रिका नाही आहे, कारण ती 2 कादंबऱ्या एकत्र केलेल्या आहेत. म्हणजे आता ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतोय की जुनी जी दक्षिणवारा ह्या नावाचं लहान साईजचं पुस्तक आहे त्याची आवृत्ती कोणाकडे असेल तर मला द्या, कारण ते मला आणि अर्पण केलेलं पुस्तक माझ्याकडेच कॉपी नाही. तुम्ही हे जाहीर आवाहन आहे, जर देऊ शकलात तर खूप होईल, किंवा त्या पुस्तकाची झेरॉक्स जरी करून दिलीत तरी माझ्यासाठी ते खूप मोठं असेल. तर हे असं, हे इतकं जीव लावणं, इतका लढा लावणं, इतकं सुखाचं होतं, काय सांगू तुम्हाला. लिखाण सुरू होतं एका बाजूला. तर तेव्हा एक मी लेख लिहिला होता की रे महाराष्ट्र पुरुषा म्हणून. तो आत्ता एका लेखसंग्रहामध्ये माझ्या मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडते अशा नावाचा माझा एक लेखसंग्रह मध्यंतरी प्रसिद्ध झाला. तर त्याच्यामध्ये तो लेख अंतर्भूत आहे. तर तो मी जे शब्द लिहिला की आपण पाठवायचं ते, आणि पोस्टाने पाठवायचं. ईमेल्स नव्हत्या. लिखाणाचं जे काही सुख असतं ते तेव्हा होतं. आणि ते त्यांना जायचं आणि ज्या क्षणी मिळेल त्या क्षणी आपणशी परत पोचपावती यायची. त्या बाबतीत ते अतिशय पर्टिक्युलर होते. पत्रांच्या बाबतीमध्ये त्यांना गेलेलं फॅन मेल्सची असायची. 50 पत्र असतील, 100 पत्र असतील, त्यांची उत्तरं ज्या दिवशी पत्र मिळेल त्या दिवशीचं उत्तरं त्यांना लिहून गेली जायची. कित्येक वेळा असंही झालं की मला सांगायचे अरे तू लिहून घे, मग ते फक्त खाली सही करायचे. तू बस मी लिहून तुला सांगतो तू लिहून घे म्हणून. म्हणजे माझ्याकडे काही पत्र आपणची अशी आहेत की ती आईंनी लिहिलेली आहेत, निराईने लिहिलेली आहेत, काही मृणालने लिहिलेली आहेत, सही आपणची आहे खाली, काही वीणाने लिहिलेली आहेत. तर ते होतं त्यांचं. ते मला कधी मी गेलो की मलाही सांगायचं अरे बस एक 10-15 पत्र लिही. तर त्या बाबतीत ते तो मनुष्य अतिशय पर्टिक्युलर होता. कधीही त्यांनी त्याच्यामध्ये चालढकल केली. दिवसातनं ते 2दा, म्हणजे तळेगावला असताना ते 2-2दा पोस्टात जायचे. सकाळी मेल आली ती घेऊन यायचे, पत्र लिहून ते टाकायला जायचे, मग दुसऱ्या गाडीने आलेली मेल तपासायचे, परत संध्याकाळी जाऊन यायचे. हा त्यांचं नित्यक्रमच आहे. म्हणजे तळेगावला मी 7-10 वेळा जाऊन राहिलो त्यांच्याकडे, तेव्हा हे असायचं नाही. अरे जाऊन येतो मी पोस्टामध्ये.
मग आई सांगायची अरे जाऊ दे त्यांना, पण पोस्टात गेल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही अजिबात. आणि ते पण तो स्वभाव होता त्यांचा. तर हे मी एक लेख पाठवला होता रे महाराष्ट्र पुरुषा म्हणून. तर त्याच्यामध्ये देखील त्यांनी तसंच, त्याची तारीख नाही आहे लक्षात, त्यांनी असं होत नाही कधी, पण त्याच्यावर तारीख लिहिली नाही. आणि पोस्टाचा स्टॅम्प ॲज युजल नीट वाचता येत नाही. तर त्याच्यात ते लिहितात की रे महाराष्ट्र पुरुषा, म्हणजे हे माझ्या लेखाची शेवट होता की तुझ्या कुशीत मी जन्मलो, जणू 7 जन्मांची पुण्याई फळली. तुझ्याच सावलीत लहानाचा मोठा झालो, आता तुझ्या अंतरंगाची जाणीव होऊ लागली. काही असे करीन म्हणतो की तू म्हणशील की हा माझा पुत्र मजला भार झाला नाही. हे मी लिहिलेल्या लेखाचा हा शेवट होता. तर त्याच्यावर ते आपण पुन्हा उद्धृत केलं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात ते सांगतात की रे दा, तुला हे कसे स्फुरले जे माझ्या लेखणी वाटे उमटावे, ते अगदी जसेच्या तसे तुझ्या मनी कसे काय उभे ठाकले. आता जो ध्वज मी जन्मभर खांद्यावर मिरवला, तो आपल्या शब्द सामर्थ्याने पेलणारा तरुण भिडू लिहू लागला आहे, तेव्हा मला लेखणी खाली ठेवायला हरकत नाही. इति आप्पा. आणि त्याच्यात त्यांनी मग ते ज्ञानेश्वरीचं त्यांचं प्रकाशन होतं, शाहू मोडकांच्या हस्ते झालं होतं. तर ते म्हणाले अरे शाहू मोडकांच्या हस्ते प्रकाशन समारंभ सकाळी 10 ते 12 आहे, तर तू मॅजेस्टिकला दादरला तिथेच ये म्हणून. तर हे म्हणजे हा कसा किती सुरेख प्रवास आहे. म्हणजे हे माहीत नाही, म्हणजे मी भाग्यवंत, मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की बाकी काही नसेल नशिबामध्ये, पण हे असं आहे त्याच्यापेक्षा अजून काही हवं असतं एखाद्या गोष्टी, एखाद्या माणसाला. त्याच्यानंतर म्हणजे हे पत्र आहे ते 1987 सालात आहे. 85 साली माझी कादंबरी लिहून झाली होती. 87 साली मी एक दुसरी कादंबरी लिहिली, देवाचं देणं या नावाची. म्हणजे कधी कधी गंमत वाटते, म्हणजे 24व्या वर्षी मी पहिली कादंबरी लिहिली, 26व्या वर्षी दुसरी लिहिली वगैरे वगैरे. आता काही होत नाही, हेही आत्ताच सांगतो तुम्हाला. तर ते कादंबरी मी लिहिली आणि तेव्हा माझ्या छायाचित्राची खूप मला आवड होती, फोटोग्राफीची. तर अनेक छायाचित्र माझ्याकडे होती, तर आम्ही प्रदर्शन लावायचो कुठेतरी. तर आमचा एक मित्र आहे, म्हणजे ऋषिकेश यादवांचं जे मगाशी नाव घेतलं त्यांचा धाकटा भाऊ भरत यादव म्हणून, खडकीला राहतो. तो पठ्ठ्या लॅमिनेशन फॅक्टरीमध्ये होता आणि भयंकर उद्योगी माणूस. म्हणजे असे मित्र मिळणार नाहीत, हेही मी इथेच म्हणजे जाहीरपणे सांगतो. तर भरत्याने मला सांगितलं अरे आमच्या फॅक्टरीमध्ये तुझ्या फोटोचं प्रदर्शन लावूया का. म्हटलं हो चालेल की लावूया ना, हरकत नाही. आणि जे काही व्यवस्था त्याने ज्या पद्धतीने केली, तर त्या पद्धतीने आम्ही ती व्यवस्था आम्ही तिथे लावलं. तर तेव्हा मी ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी प्रदर्शन आहे, तर मी 2 दिवस अगोदर पुण्यात गेलो होतो, आप्पांकडे होतो. तर तेव्हा मी त्याचं जे हस्तलिखित होतं त्या कादंबरीचं देवाचं देणं, तर ते हस्तलिखित मी आप्पांना दिलं होतं वाचायला. त्याच्यानंतर मी खडकीत आलो आणि खडकीत आल्यानंतर एक दिवस म्हणजे त्या दिवशी आम्ही संध्याकाळी प्रदर्शन लावायचं, तर आम्ही सगळी तयारी करून ठेवली, जो काही मांडव वगैरे होता तो घालून. कारण अमेरिकन फॅक्टरी AFKच्या बाहेर गेटला प्रदर्शन लावलं होतं. शिवजयंतीच होती मला वाटतं. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी आज प्रदर्शनाचं उद्घाटन आहे, तर मी दुपारी काहीतरी आप्पांकडे गेलो होतो. तर आपण निरोप पाठवला होता की अरे छान झालं आहे पुस्तक, अतिशय उत्तम आहे, तू वाचून तर ते हस्तलिखित घेऊन जा म्हणून. तर तेव्हा मग आम्ही आप्पांकडे गेलो आणि येताना मग मी रिक्षाने आलो खडकीपर्यंत. तर माझ्याबरोबर मृणाल होती, मधुरा होती आणि माझ्याकडे ते बरंच फोटोंचे गठ्ठे वगैरे काय 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 होतं. तर रिक्षात मी मागे ठेवलं होतं आणि त्याच्याबरोबर ते हस्तलिखित देखील खाली ठेवलं होतं रिक्षामध्ये मागच्या बाजूला. तर उशीर काहीसा झाला होता, त्याच्यामुळे आम्ही भराभरा ह्याच्यातनं उतरलो, तर फोटोंचे गठ्ठे काढले ह्याच्यातनं रिक्षामधून आणि घेऊन ते शिरलो, ते फोटो लावले सगळे संध्याकाळी. मृणाल पण बराच वेळ होती आमच्याबरोबर आणि ते सगळं आम्ही ते लावलं. प्रदर्शनाचं उद्घाटन झालं, लोकं आली गेली. संध्याकाळी ते परत फोटो काढायचे होते, कारण 2 दिवस होतं ते प्रदर्शन. तर ते फोटो काढत असताना, कारण ती बॅग्स होत्या 2, त्याच्यामध्ये ते फोटो होते. फोटो काढत असताना एकदम ध्यानात आलं की अरे ते हस्तलिखित कुठे आहे. शोधला आम्ही,
पण ते कुठेच मिळालं नाही. ते रिक्षातच राहिलं आणि ते गेलं. त्याच्यावर माझं नाव नव्हतं, फक्त सही होती, शेवटी केलेली तारीख होती. त्याच्यावर नाव नाही, पत्ता नाही, त्याची झेरॉक्स माझ्याकडे नाही. मला आठवतं भरतच्या घरी आम्ही जेवायला बसलो तर म्हणजे सुधरतच म्हणजे तोंडाला भरतचे वडील सांगतात, आई सांगतात, अरे जेव तू, काही नाही आता. पण ती गोष्ट म्हणजे त्याचं काहीच नाही रेकॉर्ड. 65-70 पानांचं, 65 पानांचं ते हस्तलिखित होतं. आणि हे हस्तलिखित गेलं, कायमचं गेलं ते. म्हणजे 4 दिवस आपण बधीर अवस्था जी म्हणतो, काही सुधरत नव्हतं, काही सुचत नव्हतं. शांत होतं बाह्यता, चेहऱ्यावर काही दिसत नव्हतं, पण अंतर्मन पार घुसळून गेलं होतं. आणि आपण आम्ही मुंबईला आलो, आपण पत्र लिहिलं की हस्तलिखित हरवलं म्हणून. म्हणजे त्यांनाही तो प्रचंड धक्का होता. म्हणजे जो लिहितो त्यांनाच कळतं ते गेलं तर काय होतं ते. आणि आतासारखं कम्प्युटरवर टाईप नाही, बॅकअप नाही, ड्राईव्ह नाही, वगैरे वगैरे काही नाही. पेनड्राईव्ह नाही किंवा गुगल ड्राईव्ह नाही, असलं काहीच नव्हतं. तर त्याच्यानंतर आपणचं पत्र आलं, हे 87 मे 87चं पत्र आहे. त्याच्यात ते म्हणतात की अरे नवे लिखाण जुन्यापेक्षा उजवेच होत असते. त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं की तू हे परत लिही म्हणून. ते पत्र माझ्याकडे आत्ता काढलं नाही मी. त्याच्यात त्यांनी मला पत्र पाठवून सांगितलं की हरकत नाही, तू हे परत लिही म्हणून, तू ते करशील असा मला विश्वास आहे. आणि मी ते करायला सुरुवात केली, लिहायला सुरुवात केली. आणि 1 महिन्याभरामध्ये मी ती कादंबरी जशी होती तशीच लिहून काढली. म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे त्याच्यात शब्दाचाही फरक झालेला नाही. 65 पानं होती, त्याच्याऐवजी ती 64 पानं झाली. 1 अर्ध्या पानाचा फरक पडला. बाकी शब्दन शब्द, वाक्यन वाक्य तसंच आहे. म्हणजे हे जेव्हा मी लिहायला बसलो तेव्हा ते सगळे त्याच्यात राजे बोलतात, त्याचे डायलॉग्स आहेत, जे काही ती संबंध घटना आहे, त्याच्यामध्ये एका सुताचा, एका अक्षराचाही फरक पडला नाही. म्हणजे हे आजही मला आठवलं तरी मला माझीच आश्चर्य वाटतं की हे रे बाबा तू कसं केलंस, कसं झालं हे शक्य म्हणून. तर तेव्हा ते त्यांना कळवलं की आपण हे झालं लिहून म्हणून. तर ते म्हणाले की, आणि म्हटलं की ते जुन्यापेक्षा थोडंसं बरं वाटतंय, चांगलं वाटतंय आता वाचायला. तर म्हणाले अरे ते नवे लिखाण असे जुन्यापेक्षा उजवेच होत असते. तू ते नव्याने लिहित आहेस, ही किती मोठी चांगली गोष्ट आहे. मी केलेली इतकी मेहनत अशी फुकट गेली असती तर मला अतिशय दुःख झाले असते. ज्ञानेश्वरीच्या अर्थातील, म्हणजे तेव्हा आपण ज्ञानेश्वरीचा शब्दार्थ करत होते, अनुवाद करत होते. ज्ञानेश्वरीच्या अर्थातील 5-7 पाने पृष्ठे अशीच हरवली आणि ती पुन्हा लिहून काढावी लागली. तेव्हा मला झालेले दुःख अजूनही मी विसरू शकत नाही. पुढे ते म्हणतात की तू असा स्थितप्रज्ञ कसा, याचे मलाही आश्चर्य वाटते. ही स्थिरप्रज्ञता ईश्वराची तुझवर असलेली कृपाच आहे. अरे मीही या स्थिरप्रज्ञतेचा प्राप्तीतला एक साधक आहे. ती मला लाभली तर मी स्वतःला भाग्यवान समजेल. असे नका, तू ते उत्तमच लिहिशीलसा मला भरोसा आहे. इति अप्पा. आणि हे मी टप्पे सांगतोय, म्हणजे मी संबंध उलगडायला बसलो तर आपल्याला 2 दिवस गप्पा मारत बसायला लागेल. पण हे या पद्धतीचं पाठीवर थोपटणं, माथ्यावर आशीर्वादाचा हात ठेवणं, जवळ घेणं, हे जे मी जे काही अनुभवलं आहे त्यांच्याबरोबर, ते केवळ त्या गोष्टीचं सुख मलाच ठाऊक आहे. 87 साली एक छान पत्र आहे की 87 साली त्यांचं एक अकस्मात पत्र आलं की प्रिय दा, अरे आज गिरगावातल्या माधवाश्रमाचे धनी महाजन आणि चंद्रकांत निमकर दोघेही चतुरंग या संस्थेचे कार्यकर्ते भेटायला आले. त्यांच्याबरोबर दिनांक 11, 12, 13 सप्टेंबर असे रायगडला जायचे आहे. 2 बसेसमधून ती जवळजवळ 100 मुंबईकरे गडावर येणार. मी त्यांना म्हटले की मी गडावर तुमच्याबरोबर हिंडणार नाही, कारण आप्पा तेव्हा थोडेसे आजारलेले होते. माझा एक लहानसा मित्र तुमच्याबरोबर हिंडेल. मी जागीच बसून तुम्हाला माहिती सांगेन. तुझे नाव मी त्यांना सुचवले आहे.
ते तुझ्याशी संपर्क साधतील. दिनांक 11ला सकाळी 10पर्यंत तू घरी ये. मग दुपारी आपण गाडीने इथून निघू, सायंकाळपर्यंत गडावर पोहोचू. मी त्यांना या परिश्रमाबद्दल तुला त्यांनी 100 रुपये द्यावेत असं सांगितलं आहे. तू नाही कशाला म्हणू नकोस. की ते सांगताहेत ते घे, तू नाही कशाला म्हणू नकोस. मला 250 म्हणजे त्यांना 250 रुपये बिदागी आणि तुला 100. मुद्दाम आधी कळवून ठेवीत आहे. येतोस अशा अर्थाचं पत्र लिहि. म्हणजे ऑर्डर आहे ती की येतोय म्हणून सांग, आईबाबांना नमस्कार सांग. मला ते इथे परत सोडणार आहेस. झालं तर तू त्यांच्याबरोबर परस्पर मुंबईला जा किंवा माझ्याबरोबर ये. आणि तो कार्यक्रम इतका छान झाला होता. म्हणजे माझी एक छान मैत्रीण आहे नीलाक्षी पाटील, तिची तेव्हा ओळख झालेली आहे 87 साली. ती तिच्या वडिलांच्या बरोबर आली होती. ते जे माधवाश्रमाचे महाजन ते तिचे काका आणि त्यांच्याबरोबर ती सगळी मंडळी आली होती. मला वाटतं आमचे उदय वसंत शेवडे आहेत, तेही त्यावेळेला ते म्हणाले आम्हाला तुम्ही तसे आठवता, आत्ताचं ते तुमचं रूप नाही आठवत, पण कमरेला गुंडाळलेली लुंगी पांढरी, पांढरा झब्बा आणि कमरेला असलेला कोयता हे तुमचं रूप आम्हाला आठवतं. आणि तेव्हा मी त्यांच्याबरोबर ती जवळजवळ 150 माणसं आली होती. आणि त्या 150 माणसांना तो सबंध गड आम्ही वाघदरवाजापासून 12 टाक्यापासून सबंध दाखवला होता. त्याच्यामध्ये माधवराव खाडीलकर होते, आशाताई खाडीलकर होत्या. खूप छान, म्हणजे चतुरंगाचा तो एक छान कार्यक्रम असायचा, एक कलाकार एक संध्याकाळ नावाचा. तर त्याच्यामध्ये अप्पांची मुलाखत आणि तो कार्यक्रम त्यांनी रायगडावर केला होता. आणि धो पाऊस होता, कडकडत्या विजा होत्या आणि अद्भुत वातावरण होतं. आणि त्याच्यात माधवराव खाडीलकरांनी म्हणजे राज्याभिषेकाच्या चौथऱ्यावर सावरकरांच्या एका नाटकातला एक प्रवेश करून दाखवला होता. म्हणजे ते असं इतकं ते अद्भुत वातावरण होतं, म्हणजे शांत, म्हणजे अजूनही आठवलं तरी तो अंगावर काटा येतो. कधी कधी मी कामात असायचो, कुठे काय असं आपण पत्र लिहिलं जायचं नाही. आणि मग त्यांचं ते असं चौकशीचं एक छान पत्र यायचं, अरे तुझे वर्तमान काय आहे, तूही नाहीस, तुझे पत्रही नाही. नाही तर आठवड्यातनं 2-3 म्हणजे महिन्यातनं 1-2 वेळा 3 वेळा तरी मी अप्पांकडे जाऊन असायचंच. म्हणजे पुण्याची फेरी असायची की तूही नाही, तुझे पत्रही नाही, असं काय ते, आम्ही सगळीच तुझ्या कमीत कमी, आणि त्याला असं त्यांनी कोट केलं आहे, कमीत कमी की कमीत कमी पत्राची तरी वाट बघत आहोत, पत्र नाही ते येऊ दे. मग दासबोधाचा अनुवाद त्यांचा पूर्ण झाला. मग त्याचं त्यांनी एक पत्र पाठवलं की अनेक आशीर्वाद बाळा रे, काल श्री समर्थ कृपेने दासबोधाचा अनुवाद पूर्ण झाला. म्हणजे ज्ञानेश्वरीचा अनुवाद केला, दासबोधाचा अनुवाद केला. हे आनंददायी वृत्त तुला कळवावे एवढाच या पत्राचा हेतू. मग त्याच्यात त्यांनी लिहिलंय की बाबांना एक भरपूर मजकूर असलेलं कार्ड मी पाठवलंय, ते त्यांना मिळालं. ते मी मगाशी तुम्हाला वाचून दाखवलं, ते वडिलांना पत्र पाठवलेलं त्यांनी. हे गमतीचं होतं. आणि हा जो आमचा चतुरंगाचा जो कार्यक्रम झाला रायगडावरून, तर मी म्हटलं नाही, मी आप्पा तुमच्याबरोबर येतो, मी तुम्हाला घरापर्यंत सोडतो आणि मग मी परते. आणि मग तिकडनं आप्पांना सोडलं मी. आणि मग आमची पुण्यातली कंपनी होती, यादव कंपनी, मग भरत्या होता, शेखर होता, त्यांना जाऊन भेटलो. मग ते अरे थांब रे उद्या जा सकाळी. मग आमचं रात्रभर गप्पा सुरू. मग सकाळची 6ची एसटी पकडून मग मी 9-9:30ला काहीतरी घरी पोचलो. तर तोपर्यंत घरी आला कल्लोळ माजलेला होता की हा गेला कुठे, हा आज येणार घरी. आणि हे बऱ्याच वेळा व्हायचं. आणि माझी अगदी सागर संगीत पूजा व्हायची घरी. तर मग त्यांनी आप्पांकडे फोन केला की मिलिंद आला नाही आहे, 10 वाजलेत अजून सकाळी. म्हणजे ते आप्पा घाबरले तिथे की अरे हा माझ्याकडनं रात्री 8ला गेलेला आहे. परत मी हे उद्योगमध्ये करणार, पुण्यामध्ये राहून, हे त्यांना माहीत नाही, तर त्यांनी सांगितलं असतं. तर ते मग त्यांचं पत्र आलं की अरे तू तर आम्हाला गॅसवर ठेवलं होतंस. सकाळी 10च्या सुमारास इथे भाऊंचा फोन आला की अजून मिलिंद आला नाही. मला कळेच ना की आता मी काय करू. तू रात्री 8:30च्या सुमारास इथून निघालास एवढे मी त्यांना सांगितलं.
एकदा वाटलं की म्हणजे परस्पर तो ऑफिसला गेला असेल. मग म्हणतात भले तुम्ही अगदी कडी केलीत, असे नको करीत जाऊ बाबा, माझं ब्लड प्रेशर एकदम वाढलं. हे किती गमतीचं आहे, इतकं छान होतं. म्हणजे कधी कधी बसतो शांत आणि तेव्हा ते दिवस आठवतात, तेव्हा सुख होतं, केवळ सुख होतं. एकदा काहीतरी अप्पांच्या बरोबर जायचं होतं आणि मला ते जाणं जमलं नाही आणि असं काहीतरी एक माहीत नाही घटना घडली होती आणि त्याच्यामुळे ते कुठेतरी मनाला लागलं होतं. आणि मग त्यांना ते कळवलं मी की नाही, 87 सालचं हे पत्र आहे. तर ते म्हणतात की तुझे चिरंजीव हे पत्र पोचले. अरे तू वेडा आहेस, तुझ्यासारखे गडांविषयीचे प्रेम कुणाच्या मनी उमळते, तुझ्यासारखा शिवप्रभूंविषयीचा अभिमान कुणाच्या मनी जागतो. काय वाटले, माझ्या दाबद्दल गर्व वाटला. आणि मग खाली छोट्या वेळीत लिहिलं आहे की लगेच लिहून टाकले आहे. म्हणजे ते पत्र मिळता क्षणी त्यांनी मला ते उत्तर पाठवलं होतं. ते एक आमचं खूप काहीतरी पर्सनल असं काहीतरी झालं होतं आणि त्या उत्तराच्या संदर्भामध्ये त्यांनी हे पत्र मला टाकलं होतं. 87-88 साली मला वाटतं म्हणजे दुसऱ्यांदा मी राजगड ते रायगड असं मी चालत गेलो होतो. 85ला एकदा गेलो होतो, त्याच्यानंतर 88ला दुसऱ्यांदा गेलो. आणि तो मी 88ची जी फेरी केली होती, कारण 85ला एकदा वाट पाहिलेली होती, त्याच्यामुळे 88ची जी फेरी म्हणजे म्हटलं साधारण 50 किलोमीटरचं अंतर आहे ते. आणि ते 50 किलोमीटरचं अंतर म्हणजे सकाळी मी काहीतरी 2:30-3 वाजता मी राजगडावरनं पहाटे निघालो होतो, रात्रीच पहाट कसली. आणि मी संध्याकाळी 6:30-7:45च्या सुमाराला मी रायगडावर पोचलो होतो. जानेवारी होती, त्याच्यामुळे थंडी होती, त्यामुळे थकणं फार नाही झालं. पण ते साधारण म्हणजे रात्री 2:30 ते संध्याकाळी 6 म्हणजे 12 आणि 4 16-17 तास मी सलग चालत होतो. आणि पोचलो मी तिथे रायगडावर. आणि मग ते अप्पांना लिहिलं पत्र मी. आणि परत ते एकट्याने केलं आणि तो परत सकाळपासून म्हणजे एका दिवसात केलं. हे त्यांना फार म्हणते की तू धन्य आहेस रे बाळा, गर्वाने माझे मन फुलून आले आहे. ती अतिदुर्गम यात्रा तू एकट्याने एका दिवसात केलीस, शाब्बास तुझी. म्हणजे हे असं म्हणजे हे खरं तर अगोचरपणा होता तो, पण तेव्हा अंगामध्ये ताकद होती, भटकण्याचा जोम होता. त्याच्यामुळे ते थोडंसं बऱ्यापैकी सुखाचं असंच वाटत असायचं की असं काही. आणि ते कुणाला काही दाखवायचं नव्हतं, स्वतःलाच हे करायचं होतं. म्हणजे आत्तासारखं फेसबुक वगैरे असतं तर तेव्हा आम्ही बरेच प्रसिद्ध वगैरे असं झालं असतं. म्हणजे आता काय असो. तर त्याच्यानंतर एकदा 88 साली माझ्या डोक्यात आलं होतं की नर्मदा परिक्रमा करावी म्हणून, पुन्हा ती एकट्यानेच करावी अशी. मग तेव्हा त्यांना तो असं थोडेसे ते प्रकृतीने नरम होते, त्याच्यामुळे त्यांना तो थोडा असा धक्का होता की अरे हे काय तू करतोयस म्हणून. ते अरे तू हा फार मोठा, हे पत्रात त्यांनी लिहिलं की अरे तू हा फार मोठा निर्णय घेतोयस, तत्पूर्वी तू इथे ये. आत्ता नर्मदा परिक्रमा खूप प्रसिद्ध झालेली. आता जीपने करतात, कशाने हवं तसं करतात. पण त्या काळामध्ये ते वाटलं होतं की नाही करायला हवी म्हणून. आणि ते त्यांनी की तू हा सगळा खूप मोठा निर्णय घेतोयस, सगळ्या सोयी गैरसोयी तू इथे ये, मला भेट, सगळ्या सोयी गैरसोयी समजून घे आणि मग काय करायचं ते कर, त्याच्या विना करू नकोस. पण समहाव ते फिझल्ड आउट. तेव्हा मी 88ला मी MA करत होतो, त्याच्यामुळे ते अभ्यासामुळे ते राहून गेलं. कारण त्या काळामध्ये नर्मदा परिक्रमा करायची तर एक 5-6 महिन्याचा किंवा वर्षभराचा अजूनही मनात कुठेतरी इच्छा आहे. माहीत नाही उद्या काय होईल सांगता येत नाही, खरं बघायला गेलं तर कधी नाही. पण ते करीन तर मी ती चालतच करीन असं ते आहे. ईश्वराने साथ दिली चांगली तर तेही करता येईल, नाही असं नाही. मग एक दिवस त्यांचं दुसरं एक पत्र आलं की 88 सालीच की 5-6-7 एप्रिलला इथे म्हणजे TV वर त्यांची मुलाखत झाली होती. म्हणजे तुम्ही कदाचित पाहिलं असेल की ते हल्ली कधी कधी ते फिलर म्हणून दाखवत असतात ती मध्ये मध्ये. वीणाने आणि मी, आम्ही दोघांनी मिळून ती घेतली होती, वीणाताईने आणि मी. तर ती मुलाखत त्याच्यासाठी की ती TV वर घेणार आहेत, वीणाच्या घरी घेणार आहेत. प्रश्नकर्ता म्हणून तू हवा आहेस, तू आणि वीणा, तरी सुट्टी घेऊन लगेच निघून ये, म्हणजे येशील का वगैरे नाही, ये. म्हणजे ती त्याचं एका भागाचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. तो दुसरा भाग कधी ते लोक दाखवत नाहीत कारण ते हरवलं असावं. पण ती 2 दिवस सलग
एका कार्यक्रमात मला माहीत नाही कुठल्या युवदर्शनमध्ये असेल किंवा माहीत नाही, आठवत नाही कुठल्या कार्यक्रमात दाखवली ती, पण ती दाखवली होती. तर त्याचा एक भाग रेकॉर्डेड आहे माझ्याकडे अप्पांशी बोलताना. एक दासनवमीचं पत्र आहे, पुन्हा त्याच्यावरची तारीख दिसत नाही आहे, पण हे बहुतेक 87-88 या दरम्यानचं असावं, 88चं असावं. आणि काहीतरी म्हणजे मी ज्ञानेश्वरी वाचत होतो, पारायण चालू होतं, आणि त्याच्यामध्ये हे वाचत असताना मनामध्ये अनेक गोष्टी येत असतात. म्हणजे नुसतंच आपण ते अक्षर डोळ्याखालून घालत नाही, तर त्याच्यावर मध्ये मध्ये विचार करत असतो, थांबत असतो. माहीत नाही म्हणजे हे खूप असं की हे नाही आहे, पण तर तेव्हा माझ्या मनामध्ये काही पुन्हा शंका आल्या होत्या किंवा काही विचार उमटले होते. मग तेव्हा मी आपण काहीतरी पत्र लिहून पाठवलं होतं की त्याच्यावर त्यांचं उत्तर आलं, प्रियदा, अनेक आशीर्वाद, तुझे पत्र पावले. हे अत्यंत शुभ लक्षण आहे. तुझा भाग्ययोग जागा झाला आहे. आता एकदा ज्ञानेश्वरी वाचून संपव आणि नंतर मला कशी वाटली ते लिही. बाबांना तुझी पत्रिका पुन्हा, माझे वडील उत्तम ज्योतिषी होते, तर बाबांना तुझी पत्रिका पुन्हा एकदा वाचायला सांग. रायगडावर चालला आहेस ना, जा, राजांचे चरणी माझे साष्टांग प्रणिपात प्रविष्ट कर. एक कर, जाताना साऊ म्हणजे आमचा विठ्ठल अवकेरकर आहे त्याची आई साऊ अवकेरकर, रावजी आणि साऊ, तर साऊच्या नातवंडांच्यासाठी म्हणजे विठ्ठलच्या मुलांच्यासाठी कपडे काही शक्य झाले तर घेऊन जा, तिला आनंद होईल. माझी प्रकृती म्हणतात ते होती तशीच, म्हणजे बरी आहे, अजून ती चांगली खणखणीत आहे नाही. आम्ही सगळे म्हणजे पुण्या म्हणजे वीणाताई, विजयराव, मृणाल, मधुरा, आम्ही आई, आम्ही सगळे कुशल आहोत. आईबाबांना आमचे नमस्कार सांग. दुसरं एक वडिलांना पत्र आलं होतं त्यांचं की अरे बाबा, कित्येक दिवस मिलिंदाचे पत्र नाही, हे असे कधी घडले नाही. त्याची प्रकृती बरी आहे ना, तुमची आणि वहिनींची कशी आहे, कृपया कळवावे. म्हणजे मला पत्र पाठवून की हा म्हणजे मला वाटतं मला एखादं पत्र आलं होतं आणि मला राहून गेलं होतं उत्तर द्यायचं वगैरे, तर त्यांनी वडिलांना पत्र पाठवलं होतं. 89-90 साली आपणची प्रकृती बरीच खालावली होती. आणि मग त्याच्यामध्ये हे असं एक त्यांनी पत्र लिहिलेलं आहे की म्हणजे त्याच्यात त्यांचं अक्षर कळतंय तुम्हाला की किती ते असं हात थरथर कापायचा. मग की का रे बाबा, म्हणजे अनेक आशीर्वाद दा, का रे बाबा रुसलास काय माझ्यावर, काही पत्र का, म्हणजे पत्र का लिहित नाही आहेस तू, किंवा काही असं त्यांचं ते एक नेहमीचं असायचं. आजारी माणसावर रुसणार आहेस का, असे करू नको, पत्र लिही म्हणून. त्यांचा माहीत नाही म्हणजे माझ्यावर प्रचंड लोभ होता, जीव होता असं म्हणतो. म्हणजे अनेकांनी केलं माझ्याविषयी. मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला वाटतं अनेकांच्यावर त्यांनी प्रेम केलं असेल, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे, पण ह्या गोष्टी खूप आज देखील जेव्हा जवळजवळ 92 सालापर्यंत त्यांची पत्र आलेली होती. आणि एक काळ असा होता की आपण म्हणजे इतकं भटकलेला माणूस भटकणं थांबलं शरीर प्रकृतीमुळे. 100-125 कादंबऱ्या लिहिलेला माणूस हाताने लिहिता येईना अशी अवस्था, इतकं विकलाव, म्हणजे पाहिलं तरी मन असं आक्रंदायचं मनामध्ये, सहन नाही व्हायचं मला ते. मग ते बोलता येईना, मग ते इतकं उत्तम फरडा वक्ता, मग ते हाताने लिहून असं दाखवायचे पाठीवर. म्हणजे ते त्यांचं रूप पाहिलं की मग भडभडून यायचं मनामध्ये. म्हणजे एक काळ असा होता की आम्ही खूप तरुण होतो, म्हणजे 24व्या-25व्या वर्षी अप्पांच्या जेव्हा संबंध आले, त्यांच्याशी जेव्हा भटकणं सुरू झालं, त्यावेळेला त्यांच्याशी भटकताना, त्यांच्याबरोबर चालताना, तेव्हा 60ला होते ते, 60-62 वर्षांचे होते. तर त्यांच्याबरोबर चालताना आम्हाला लाज वाटायची, इतके भराभर डोंगर चढायचे ते. चालणं म्हणजे डोंगर चढणं असं मला म्हणायचं. म्हणजे राजगड 1.5-2 तासामध्ये माणूस उलगडून जायचा.
एकदा आम्ही मगाशी तो 85 सालच्या कार्यक्रमाविषयी बोललो गडजागरणाच्या, तर त्यांना सोडायला मी खाली आलो होतो. म्हणजे ज्या दिवशी शिवजयंती होती त्यांनी उद्घाटन केलं, पालखीला नारळ वाढवला आणि तिथनं मग पालखी काही पावलं गडाभर चालले ते सुवेळेच्या गणपतीपर्यंत ते जाऊन आले आणि मग म्हणाले, मिलिंदा चल मला आता तू सोडायला ये खाली वाजेघरपर्यंत. मग आम्ही काहीतरी दुपारी 11-11:30 निघालो. पद्मावतीच्या मंदिरात आलो, पाया पडले आणि मग आम्ही खाली आलो, म्हणजे चोरवाट्याने निघालो. मग त्यांनी मला, मी पुढे होतो, आप्पा मागे होते, आणि त्यांनी मला एक कथा सांगायला सुरुवात केली, एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. आणि वाजेघरला येईपर्यंत ती गोष्ट सांगून संपली होती. आप्पांची एक अतिशय सुरेख कादंबरी आहे. म्हणजे भटक्यांनी ती नक्की वाचावी, डोंगर भटक्यांनी नक्की वाचावी. डोंगरांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन, निसर्गाकडे पाहण्याचा एक छान दृष्टिकोन तुम्हाला मिळतो. त्या तिथे रुखातळी नावाची ती कादंबरी आहे. तुमच्यापैकी अनेकांनी ती वाचलीही असेल कदाचित. तर तेव्हा ते आपण लिहित होते कादंबरी. त्याचा शेवट लिहिला नव्हता. तो शेवट मला त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की हे असं असं येऊन इथे थांबणार आहे म्हणून. त्याचं हस्तलिखित मी नंतर पाहिलं वगैरे वगैरे वगैरे. ती एक अतिशय छान, म्हणजे ते आम्ही ते मागून बोलत होते, मी चालत होतो, ऐकत होतो, मधून मधून त्यांना विचारत होतो. ते इतकं सुखाचं होतं सगळं, मजा आली होती तेव्हा. 98 साली मला वाटतं आप्पा गेली 1 जूनला. म्हणजे तो 1 जून हा दिवस आपण तेव्हापासून दुर्ग दिवस म्हणून साजरा करतो. एक असा संकेत आहे की ज्या माणसानं महाराष्ट्राला दुर्ग भटकण्याचं वेड लावलं, त्यांच्या लिखाणामुळे त्यांच्याबरोबर फिरणारी अनेक माणसं होती, त्याच्या अगोदरही फिरणारी होती. मात्र गिरीभ्रमण किंवा दुर्गभ्रमण प्रसिद्ध करण्यासाठी गोनी दांडेकर हे एकच नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. त्यांच्या लिखाणामुळे किल्ले, त्यांचं वातावरण, किल्ल्यावरची माणसं, किल्ल्यांवरचा निसर्ग हे तुमच्या आमच्या डोळ्यांनी पाहतो तसं आमच्या परिचयाचं झालं. त्याच्यामुळे तो दिवस हा दुर्ग दिवस म्हणूनच साजरा करतो आपण. तर जेव्हा 1 जूनला आप्पा गेले 98 साली, तर तेव्हा ललित मासिक जे मॅजेस्टिकचं येतं, तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही एक आप्पांच्या विषयी, तुम्ही त्यांच्याशी बरोबर फिरला, तुम्ही लिहू शकता थोडंफार, तर आप्पांच्या विषयी आठवणींचा किंवा तुम्हाला जे वाटतं त्याच्याविषयीचा एक लेख तुम्ही आम्हाला लिहून देऊ शकाल का म्हणून. कठीण होतं, म्हणजे ते सगळं इतकं उचंबळून येत होतं मनामध्ये. तर म्हटलं हो मी देतो लिहून म्हणून. आणि मी तो एक लेख लिहिला. तर तो एक लहानसा लेख आहे, तर तो मी वाचून तुम्हाला दाखवतो आणि मग तिथे आपण कार्यक्रम थांबवूया. तर त्या लेखाचं नाव आहे दुर्ग सारस्वत. पायांखालची तांबड माती खणखणून तापली आहे. उन्हाच्या झळा अगदी पापण्यांच्या आत शिरून मेंदूपर्यंत जाणवत आहेत. गुडघा मांडी पाय त्या तापल्या धुळीनं माखले आहेत. पाठीवरल्या पिशवीचं ओझं आता जाणवू लागलंय. तरीही कुणा दुर्दम्य ओढीनं पावलं कुणा दुर्गांच्या वाटेवर चालतायत. मगाशी त्या दुर्गाची आकृती धुसर दिसत होती. आता जसं जसं मकाण जवळ येऊ लागलंय तसा तसा तो पुराण पुरुष अधिकाधिक स्पष्ट होत चाललाय. इतिहासाचा तो अतिशय ओळखीचा मृद्गंध संवेदना जाणवू लागलाय. मन अगदी हळुवार झालंय. या इतिहासाशी माझं हे मैत्र किती शतकांचं याचं या माझ्या मनाला अगदी अप्रूप वाटतंय. कोण्या काळी हे घडेलचं कोणी सांगितलं असतं तर. मात्र अदृष्टाचे पायठसे उमटत नाहीत हे तेव्हा ठाऊकच नव्हतं. दुर्गांच्या डोंगरवाटावर माझी पावलं पडायला लागून आज जवळजवळ 1.5 तप उलटून गेले. मात्र ज्या हाताचं बोट धरून हा काळ मी चाललो, तो हात, ते बोट काळाचा हात धरून पुढे निघून गेलाय. आणि माझ्या हाताशी उरल्या आहेत
लखलखत्या चिरंतन आठवणी. गोपाल नीलकंठ दांडेकर या नावाचं पहिलं स्मरण आहे 1968 सालचं, 4थीत असतानाच. महापालिकेच्या शाळेतून शिकत असताना एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात 2रं बक्षीस मिळालं, एक पुस्तक. माझ्याकडे ती पुस्तक अजूनही आहे. नाव होतं कर्णायन. अगदी सहज सुंदर ओघवत्या भाषेत लिहिलेलं ते पुस्तक वाचता वाचता कळत गेलं. मला पूर्वी ती बहीण वाचून दाखवायची ती. मग मी मोठा झालो, मग मी वाचायला लागलो. तर ते लहान पुस्तक वाचता वाचता कळत गेलं. त्या लहानग्या संस्कारक्षम वयामध्ये तो कर्ण, ती भाषा आणि तो लेखक मनी अगदी कुठेतरी घट्ट रुजले. पुढल्या काळात मग आप्पांचं इतरही लेखन वाचायला मिळालं. त्यात महाभारत होतं, पूर्णामाईची लेकरं होतं. ही 2-3 पुस्तकं घरीच होती, त्यामुळं ती वारंवार वाचली जात होती. त्या क्षणी जाणवलं नाही, किंबहुना जाणवण्याजोगं ते वयही नव्हतं. मात्र आज जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा वाटतं की ती त्या अदृष्टाच्या पायठशांशी तोंडओळख होती. पुढे कल्प घडायचं होतं, त्याची ही जणू नांदीच होती. डोंगर भटकायचा छंद कसा जडला कोणास ठाऊक. किंबहुना ती आवड आतमध्ये कुठेतरी जिवंत होती. एके दिवशी माथेरानचं निमित्त झालं आणि गळवाला तोंड फुटलं. डोंगर यात्रा सुरू झाल्या. भले त्या निरर्थक होत्या तेव्हा, मात्र आत कुठेतरी अंतर्यामी सुख वाटत होतं. आज वाटतं की डोंगर यात्रांच्या अलीकडलं ते आयुष्यच मुळे अर्थहीन होतं. ते इतर येरूंसारखं खाणं पिणं, श्वास घेणं आणि टाकणं, देहधर्म ओरखणं, नाही कुठलं ध्येय, नाही कसला ध्यास. मात्र कुण्या भाग्यवंत क्षणी पावलं डोंगराकडे वळली आणि अवघच रंग देखणं झालं. रवी खांडेकर या माझ्या मित्राच्या नादानं राजगडाचा डोंगर चढलो आणि परतल्यावर आप्पांची वाघरू नावाची एक सुरेख कथा त्यानंच वाचायला दिली. मनी घट्ट घट्ट रुजलेलं ते आप्पांचं पहिलं लिखाण. कितीदा ती कादंबरी वाचली, कितीदा मनी राजगड उभा ठाकला, त्याची गणतीच नाही. शिवचरित्र नेहमीच वाचनात होतं. मात्र त्या दुर्गांना असाही नाजूकसा एक पदर असतो हे आप्पांचं लिखाण वाचल्यावर लक्षात येऊ लागलं. ती भाषा जणू अंतरी भरली. मनाच्या पापुद्र्यावर हलके हलके झणत्कार उमटवू लागले. हात हाती धरून गडवाटा फिरवू लागली, तुडवू लागली. ती पानं फुलं, ते सूर्योदय, ते सूर्यास्त, ते तडबुरुज, असं अवघं आणि या अवघ्याच्या तळी तळवटी असलेली जीवनाची ती मऊ मऊ ओल याची ओळख करून देऊ लागली. आता उत्साहानं भटकण्याला आणि पर्यायानं जगण्याला निमित्त मिळालं. मला वाटतं 82-83 साल असावं. आप्पांचं मोगरा फुलला वाचलं, ही जी मगाशी मी आठवण सांगितली. आणि मनी कल्प कल्प उसळलं, पार अस्थिर व्हायला झालं. ज्ञानोबांच्या आणि त्याच्या भावंडांच्या वेदनांची एक सूक्ष्मशी कळ मनात उठली. त्या भारीत अवस्थेतच वाटलं की या कादंबरीच्या लेखकालाच विचारावं आणि मनी जागलेल्या काही प्रश्नांची तड लावावी. ते मी आप्पांना लिहिलेलं पहिलं पत्र. नेहमीच्या सवयीप्रमाणे आप्पांचं उलट टपाली उत्तरही आलं. केवढं अप्रूप वाटलं मला. इतका मोठा लेखक, एवढी सारी पुस्तकं लिहिलेला, आणि लगेचच उत्तर दिलं. काही दिवस मी हवेत अक्षरशः तरंगत होतो. मग आमची पत्र नियमित जाऊ येऊ लागली. प्रत्येक पत्रात उत्तरातली तत्परता आणि जिव्हाळा जाणवायचा. आता तुम्ही ऐकलं वाचलं त्यांच्यापाशी मन मोकळं करावंसं वाटायचं. करायचोही. आणि आप्पांची वडीलधारी दादही तशीच निखळ यायची. हिरव्या शाईनं लिहिलेल्या पोस्टकार्डावर असायच्या अगदी मोजक्या 7-8 ओळी. मात्र त्या पाहता क्षणी, वाचता क्षणी मन भरून जायचं. जिद्द नावाचं दुर्ग भटक्यांचं एक मासिक, त्यात 84-85 साली मी एक लेख लिहिला, तो छापून आला होता. शीर्षक होतं रुद्गत एका डोंगरवेड्याचं. त्याच्याखाली माझं नाव अगदी पहिल्यांदाच काळ्यात पांढऱ्यात छापून आलेलं. मोठं अपुरूप वाटलं. त्या लेखाची एक छायाप्रत काढून ती मी आप्पांना पाठवून दिली. त्यावर आप्पांचं जे उत्तर आलं ते पत्र हा माझा सर्वात मोठा ठेवा आहे. तुम्हाला वाचून दाखवलं मी ते. ते जणू माझं पाथेय आहे. जे 4 शब्द मी लिहू शकतो
जे 4 शब्द मी बोलू शकतो ती त्या पत्राची पुण्याई आहे. त्यात अप्पांनी लिहिलं होतं, प्रिय राधाधर मधुमिलिंद, हृदगत एका डोंगरवेड्याचे वाचले, जणू माझेच मी वाचतो आहेसे वाटले. वाटून गेले की आता निरोप घ्यायला हरकत नाही. आपणा ऐसे लिहिणारा कुणी एक लिहू लागला आहे. लिहित जा मिलिंदराव, तुम्हास तो दैविकी स्पर्श झाला आहे. निसर्गाने आपले दार तुम्हासाठी किलकिले केले आहे. इति अप्पादाने. हे माझे भाग्य कुण्या जन्मीचं म्हणावं. आता कुणी म्हणेल की हे यानं स्वतःचंच पाल्हाळ का लावलं. उत्तर एकच, मी अप्पांचा घडलेला आहे. त्यांचा जो लळा त्यातून मला वेगळा कसा करू. आणि आत्मकथनाचा दोष नाही लागत, आत्मस्तुतीचा लागतो. विचार करू जाता वाटतं की मोहाची पायरी चटकन उतरू शकणाऱ्या त्या वयामध्ये अप्पांचं लिखाण हाती आलं नसतं तर, त्यांची ती पुस्तकं डोळ्यांखालून निसटून गेली असती तर आज पायांखालची वाट कुठची असती. उजवी तर नक्कीच नसती. आणि हे काही सारं अप्पांच्या लिखाणाचं मूल्यमापन नव्हे, तर त्यांचं स्मरण होता क्षणी जी जी स्मरणं मनासमोर उभी ठाकतात त्याची ही जणू जंत्री आहे. अशी स्मरणं की जी उराशी खट्ट आहेत. असंच एक स्मरण त्यांच्या प्रथम दर्शनाचं 84 सालचं एक कथाबीज रुजलं होतं मनामध्ये, गडपुरुषाचं. अर्धलिखाण झालंही होतं. ते अप्पांना दाखवायचं होतं. अप्पा त्यावेळी रायगडी होते. ते दिवस साधून मी तिथे गेलो. तोपर्यंत मी त्यांना पाहिलंही नव्हतं, मात्र वर्णन ऐकून होतो. सायंकाळच्या सुमाराला गडावर पोचलो. चौकीदाराच्या खोलीत दमखात बसलो होतो. तो शेजारच्याच खोलीतून अप्पा निघाले. पांढरी लुंगी, कुर्ता आणि हातात काठी. पाहीपर्यंत ते भराभरा चालत गंगासागर पार करून दिसेनासंही झाले. त्याच्यानंतर त्यांच्यासोबतचे ते 4-6 दिवस कसे नवलाईनं दाटलेले होते. प्रथमच्या भेटीची उत्सुकता तर होतीच, मात्र त्याहीपेक्षा मनी जडलं होतं त्यांचं ते वागणं, त्यांचं बोलणं, शिवछत्रपतींच्याबद्दल, त्यांच्या दुर्गाबद्दल त्यांच्या अंतरी दाटलेला तो नितांत अभिमान. सारं कसं कधी न पाहिलेलं होतं. मला त्यांनी किती आणि काय सांगितलं ते सारं आठवणं आणि शब्दबद्ध करणं खरंच अवघड आहे. मात्र ते आतमध्ये अगदी जसं तसं आहे. आम्हाला कधी दुपारी मोकळा वेळ असायचा. वामकुक्षी झाल्यावर ते मला एकट्यालाच फिरायला घेऊन निघायचे. कधी कसं लिहावं याच्याविषयी नाना परीचं बोलायचे. स्वतःचं लिहिणं कसं होतं, कसं व्हायचं ते सांगायचे. कधी दुर्गांच्या विषयी बोलायचे, कधी तोफगोळ्यांचे तुकडे शोधायला न्यायचे. तो सापडला की लहान मुलागत आनंदून जायचे. माझ्याकडे असाच एक भला मोठा तुकडा आहे ज्यावर अप्पांच्या हातची काठी टेकली आहे. तो तुकडा म्हणजे माझ्यासाठी जणू एक ठेव आहे. आज अगदी स्पष्ट आठवतंय की ज्या दिवशी मी अप्पांचा निरोप घेऊन रायगडावरून निघालो त्या दिवशी मी अंतर्बाह्य बदललो होतो. आत्मविश्वासाचा एक नवा पदर अंतरंगाला जडला होता. नको तिथं तोंड घालणाऱ्या मनाला एक निश्चित अशी दिशा सापडली होती. जन्मानं द्विजत्व लाभलेलं नसलं तरी अप्पांनी ते संस्कार केले होते. जणू माझा तो पुनर्जन्म होता. राजगड त्यांच्या सभेत 7-8-10 वेळा पाहिला. त्यातून लक्षात राहिलं त्यांचं ते भान हरपून भटकणं, विलक्षण आपलेपणानं तो दुर्ग दाखवणं, त्या काळी त्या दुर्गावर ज्या घटना घडल्या त्याचं ते समरसून जाऊन वर्णन करणं, अशा तऱ्हेनं की ते त्या क्षणी तिथं होते. जाणवायचं की हे ओढून ताणून आणलेलं नाही, हे वागणं अगदी खरं पूर्ण प्रचितीचं आहे, साक्षात्कारी आहे. जी भाग्यवंत मंडळी त्यांच्या सभे हिंडली फिरली, ज्यांनी अप्पांना अनुभवलं त्यांना हे ठाऊक आहे. येरांना त्याची सांगूनही कल्पना येणार नाही. कधी कधी माझ्या भाग्याचा मलाच हेवा वाटतो. मुंबईच्या यंग झिंगारो ट्रेकर्स नावाच्या संस्थेनं 85 साली राजगडावर गडजागरणाचा एक देखणा कार्यक्रम रचला होता. आयोजन प्रचंड होतं. शिवजयंतीच्या दिवशी जवळजवळ 5000 माणसं गडावर जेवणार होती. प्रमुख पाहुणे म्हणून आदल्या दिवशी यायचं अप्पांनी कबूल केलं होतं. त्याप्रमाणे सांगितल्या वेळी हे प्रमुख पाहुणे स्वतःचं पीठमीठ, स्वतःचं अंथरूण पांघरूण स्वतःच्या पाठीवर वागवीत 3500 फुटाचा डोंगर चढून उपस्थित झाले. तेथे हजर असलेल्या तरुणांच्या बरोबर शिवछत्रपतींची पालखी खांद्यावर वागवीत गडभर हिंडली. आयोजकांच्या म्हणजे आमच्या मित्रांच्या पाठीवर थापा मारून
त्यांना पोटाशी धरीत त्यांनी त्यांचं मनमुराद कौतुकही केलं. असा प्रमुख पाहुणा देवदुर्लभ असतो. त्यावेळी बालेकिल्ल्यावरच्या ब्रह्मेश्वराच्या गुहेत मी अप्पांच्या बरोबर मुक्कामाला गेलो होतो. तांबडं उजळता उजळता अप्पा उठले पहाटे. त्यांची चाहूल लागली तरी मी डोळे मिटून होतो. अंथरूण पांघरूण आवरून त्यांनी मांडी घातली, बसले आणि किंचितशा थरथरत्या स्वरामध्ये त्यांनी शिवमहिम्न सुरू केलं की महिम्नहा पारमते परमविदुषो यद्य सदृशीही. प्रत्येक स्वराघाताबरोबर अंगामध्ये थरार उमटत होता. पूर्वा उजळत होती. महिम्नाच्या स्वरांना हलकी साथ लाभत होती रानातून तरंगत येणाऱ्या पक्ष्यांच्या कुजिताची. गुहेपाठचा ब्रह्मेश्वर बहुत दिवसांनी ती वेदवाक्य ऐकत होता. शिवजयंतीचा तो दिवस उजाडलाच होता मुळी सोन्याचा होऊन. दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही गड उतरलो. गडाच्या उताराला लागल्यावर त्यांनी एक कथा, आत्ता मी तुम्हाला जे सांगितलं, कथा सांगायला सुरुवात केली. ती कथा ते तेव्हा लिहित होते. पायथ्याशी आलो तेव्हा ती कथा सांगून संपली होती. ती देखणी कथा नंतर त्या तिथे रुखातळी हे नाव घेऊन प्रसिद्ध झाली. नीटस अक्षरातलं, खाडाखोड नसलेलं, हिरव्या शाईतलं आणि त्या कथेचं हस्तलिखितही मला नंतर वाचायला मिळालं होतं. ते हस्तलिखित पाहणं अन वाचणं हा माझ्यासाठी एक अनुभवच होता. त्याच्यानंतर एकदा 10-12 मुलांचा एक गट घेऊन मी राजगडावर गेलो होतो. रमाकांत नवरत्न नावाचा एक मुलगा आमच्यासोबत होता. रेल्वे अपघातात त्याचा पाय गमावला होता. तो पठ्ठ्या आमच्या पुढेही गड चढला. दुसऱ्या दिवशी अप्पा गडावर आले होते. अप्पा आणि मधुरा होती मला वाटतं. दुसऱ्या दिवशी अप्पा गडावर आले होते छायाचित्रण करायला. येणेप्रमाणे पहाटे येऊन त्यांनी मला उठवलं सूर्योदय पाहायला. माझ्याबरोबर सगळीच जण उठली. तो मुलगाही उठला. त्याला पाहताच अप्पा अक्षरशः भारावून गेले. म्हणजे डोळ्यात अश्रूच उभे टाकले. त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागलं. त्याचं कौतुक त्याच्या पाठीवर थोपटता त्या मुलाची पाठ दुखू लागली. त्यास उगवतीच्या तटावर उभं करून पद्मावतीच्या सूर्योदयाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्याचं छायाचित्र घेतलं. एका हातात कुबडी आहे, एक पाय आहे आणि त्याच्यामध्ये एक सूर्य उगवतोय असं एक सुरेख छायाचित्र त्यांनी घेतलं होतं. मी मुंबईस पोचलो तो लगेलग त्यांचं पत्र. राजगडावरली ती सूर्योदयाची चित्र पाहायला कधी येतोस ते मी मगाशी वाचून दाखवलं होते. तुझा तो कुबडीवाला उत्तम चित्र. त्यांची जी अप्रतिम छायाचित्रांचा त्यांचा संग्रह होता त्याच्यातलं ते एक सुरेख छायाचित्र होतं. त्याच वेळेला गड चढून येताना शेवटच्या टप्प्यावर त्यांना एका मोठ्या रांजणाचे 100-150 तुकडे सापडले. ती अख्खी पिशवी त्यांनी माझ्या हातात दिली. म्हणाले, हे तुला बक्षीस. सोबत माझ्याबरोबर जी 10-12 मुलं होती त्यांना सगळ्यांना 2-2 तुकडे मी आठवण म्हणून दिले. रांजण मोठे पिशवीभर होता. ज्यांनी ते जपून ठेवले असतील त्यांच्यासाठी ती अप्पांची कायमची आठवण राहिलेली आहे. दुर्गयात्रांचा जो वसा त्यांनी महाराष्ट्रातील तरुण पिढीला दिला त्याचे ते तुकडे म्हणजे जणू प्रतीक आहे. आपल्या इतिहासाचे जे भग्नावशेष त्यांचं मोलानं जतन करा हेच त्यांचं कायम सांगणं असायचं. 85 साल उजाडलं. जुलै महिना. अप्पांचा 70वा वाढदिवस. तो सज्जनगडी साजरा होणार होता. ते वाढदिवसाला गडावर जाऊन राहायचे. मला आमंत्रण नव्हतं. मात्र पत्र आलं होतं की अमुक दिवशी सज्जनगडावर आहे. न सांगता गेलेलं त्यांना आवडलं नसतं. धीर होत नव्हता. मात्र नेमकी त्याच दरम्यान माझी पहिली कादंबरी गडपुरुष लिहून पूर्ण झाली होती. त्या लिखाणामागे त्यांची प्रेरणा होती, त्यांचेच आशीर्वाद होते. त्यांच्या 70व्या वाढदिवशी ते लिखाण त्यांच्या पायी ठेवणं हे जणू माझ्या मनाचं चोज पुरवणं होतं. म्हणून मी धीर करून सातारला त्यांच्या पुढे उभं राहिलो. असे डोळे वटारून त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि कपाळावर 2-4 वेळा असा हात ठोकून घेतला. तेवढंच. मात्र त्या पुढचे 3 दिवस अगदी आयुष्यभर लक्षात राहतील असेच होते. त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून त्या 3ही पहाटवेळा मी जागलो आहे. त्यांच्या भावाकुल सुरातले ते अभंग ऐकले आहेत. ज्ञानोबा माऊलींच्या विरहाण्या म्हणताना त्यांच्या डोळ्यातून निसटणारी आसवं माझ्या मस्तकावर पडली आहेत.
त्या स्वरांच्या पेक्षा त्यामागच्या भावनेनं मी चिंब झालो आहे. मातुश्री सरस्वतीचा तो पुत्र भावविकल झालेला मी अगदी जवळून पाहिला आहे. त्याच मुक्कामात समर्थांच्या समाधी मंदिरात झालेली त्यांची प्रवचनही अशीच होती. 2 विषय त्यांनी घेतले होते, समर्थांचं भारत भ्रमण आणि गाडगेबाबांचं कीर्तन, असे ते 2 विषय होते. भावावेश, विद्वत्ता आणि शब्दसंपदा याचं अतिशय देखणं मिश्रण त्यावेळी साऱ्याच उपस्थितांना अनुभवायला मिळालं होतं. आणिक एक स्मरण त्या यात्रेचं आहे, असंच देखणं. सज्जनगडाच्या डोंगराचा घाट चढताना आमची एसटी एका भल्या थोरल्या इंद्रधनुष्याच्या मुळातून आरपार गेली. एका टोकाशी आम्ही होतो, तर दुसरं टोक लांब कुठंतरी क्षितिजाशी टेकलेलं होतं. आमची ती यात्रा जणू देवाघरच्या त्या रंगांनी सजलेली होती. आणि मग एके दिवशी अघटित घडलं. 60 वर्ष अखंड पायपीट करणारी ती पावलं काहीशी थकल्यागत झाली. आप्पा आजारले. त्यातूनही मनस्वी जिद्दीच्या जोरावर आणि भ्रमणावरच्या श्रद्धेनं ते सावरले. अमेरिकेची वारी करून आले, मात्र त्या संपन्न देशातल्या वाटेवरून फिरणाऱ्या त्यांच्या पावलांना आठवत होत्या लाल लाल मातीनं माखलेल्या सह्याद्रीच्या कुशी खांद्यावरून हिरव्या गर्द झाडीच्या निळसर सावलीतून काळ्या कभिन्न पत्थरांच्या दुर्गांकडे धावणाऱ्या वाटा. तिथून मला लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं, इथे करमत नाही, इथे राजगड रायगड नाहीत आणि किल्ले नसलेला रे तो कसला देश. शिवछत्रपतींच्या दुर्गांवरचं त्यांचं प्रेम हे असं लोकविलक्षण होतं. मोकळ्या मनानं आणि मोकळ्या शब्दांनी त्यांनी त्या अवघ्यांना भरभरून वाटलं. त्या प्रेमाचा बाजार न मांडता वाटलं, व्रत मानून वाटलं. मोठ्या मनाची माणसं दुर्लभ असतात. आप्पा असेच होते, दुर्लभ होते. अमेरिकेहून येता क्षणी ते रायगडी धावले. झाल्या मनानं त्यांनी मला पत्र टाकलं, रायगडी जायचे आहे, प्रवास, डोली, राहणं सगळी व्यवस्था तू करायची. आणि पुन्हा त्यांनी त्याच्यात कॉमाजमध्ये लिहिलं होतं की मी डोलीतून रायगड चढणार. या एकाच वाक्यातून त्यांच्या मनाची वेदना उमटली होती. 200-300 वेळा तडातडा रायगड चढणारा मी आता डोलीतून रायगड चढणार, असा तो जीव घेणा सल होता. तशी ती वेदना ज्याची त्यालाच ठावी. मात्र याचा स्फोट शिवछत्रपतींच्या समाधीपाशी दर्शनाला जाता क्षणी झाला. डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हावीत. ते राजांच्या समाधीला उद्देशून म्हणाले, राजे पाहिलं काय झालं हे, तुमच्या दर्शनाला हे असं येणं आवडत नाही, काय करायचं. राजन होता समोर, मृणाल होती बरोबर. अश्रू आवरणामा तिघांनाही कठीण गेलं. कादंबरीमय शिवकालातील झुंजारमाची म्हणून जो एक भाग आहे, एक कादंबरी आहे, त्या कादंबरीत अप्पांनी शिवछत्रपतींच्या तोंडी एक वाक्य घातलं आहे, जीवन कसं जगावं. याच्या संदर्भात बोलताना राजे तानाजीराव मालुसरेंना म्हणतात, ईश्वरे काया दिली तिचे सार्थक्य करावे, ऐसे काही करावे की जनलोक भले भले म्हणतील. अप्पांनी नेमकं असंच जगून दाखवलं. आणि तो वसा त्या दुर्ग सारस्वतानं मागे ठेवला आहे तुम्हा आम्हा अवघ्यांसाठी. तुम्हा सगळ्यांचे आभार, शिवशौर्य ट्रेकर्सही आभार. मी थांबतो इथे. धन्यवाद.